Amen. Thank you, Jesus. It's so wonderful to come on Mondays. सोमवारी येणं इतकं छान आहे. Amen. आमेन. I don't know about you, but I enjoy. तुमचं मला माहित नाही पण मला फार आवडतं सोमवारी यायला. It's so wonderful to be in the presence of God. देवाच्या सहवासात राहायलाच एवढा आनंद होतो ना. आमेन. Because here we get all the golden rules coming from God. कारण की इथे आपल्याला देवाकडून येणारे सगळे सुवर्ण नियम कळतात. And if we apply these golden rules to our आणि हे lives, सुवर्ण नियम जर आपल्या जीवनात आपण पाळले our lives are made. तर आपली जीवन बनतात, जीवन घडतात, समस्या कमी होतात. Amen. आमेन. Today we are going to learn something new. आज काहीतरी नवीन आपण शिकणार आहोत. And God is going to speak to us definitely. आणि देव नक्कीच आपल्याद्वारे आमच्याद्वारे बोलणार आहे. Amen. आमेन. The master of time management. वेळेचं नियोजन योग्य पद्धतीनं कसं करायचं त्या मागचा धनी. The master of time management. वेळेचं नियोजन योग्य पद्धतीनं करण्यामागचा धनी. We'll open our Bibles to Ecclesiastes chapter 3 verses 6 to 8. उपदेशक 3, 6 ते 8. मला आनंद झाला कारण माझं वचन तिथेच उघडलेलं होतं. Praise God. A time to gain and a time to lose, a time to keep and a time to throw away, a time to tear and a time to sue, a time to keep silence and a time to speak, a time to love and a time to hate, a time of war and a time of peace. उपदेशक 3, 6 ते 8. शोधण्याची वेळ व गमावण्याची वेळ, ठेवण्याची वेळ व टाकून देण्याची वेळ, फाडण्याची वेळ व शिवण्याची वेळ, मौन धरण्याची वेळ व बोलण्याची वेळ, आवड धरण्याची वेळ व द्वेष करण्याची वेळ, लढाईची वेळ व सल्ल्याची वेळ आहे. Praise God. देवाला धन्यवाद. You can have everything in life, आयुष्यामध्ये तुमच्याकडे सगळं काही असू शकतं but पण you cannot have time in your life. आयुष्यामध्ये तुमच्याकडे वेळ असू शकत नाही कधी कधी. In other words, म्हणजे काय? you can buy everything under the sun. सूर्याखाली तुम्ही सगळं काही विकत घेऊ शकता You cannot buy time. पण वेळ विकत घेता येत नाही कारण कुठल्या बाजारात ती मिळत नाही. Time can never be a slave to humans. आणि वेळ कधीही मानवाचा गुलाम बनू शकत नाही. Time is always the master. वेळ नेहमी मालकच राहते. It is no respecter of persons. वेळ पक्षपात करत नाही, भेदभाव करत नाही. Whether you like it or not, तुम्हाला आवडो न आवडो त्यांनी फरकही पडत नाही. time moves. वेळ पुढे जातो, काळ चालला धावत धावत. You cannot stop time. आणि वेळेला आपण थांबवू शकत नाही. If you want to control time, जर तुम्हाला वेळेचं नियंत्रण किंवा वेळेला ताब्यात ठेवायचं असेल then you have to do the right things in time. तर तुम्हाला वेळेमध्ये योग्य गोष्टी कराव्या लागतील. That is how you can control time. अशा रीतीनं मग वेळेवर आपल्याला ताबा ठेवता येतो, नियंत्रण ठेवता येतं. जर वेळेत योग्य गोष्टी ज्या ज्या वेळेला जे जे करायचं ते ते केलं तर ठीक होतं. Amen. आमेन. You can never retrieve time. कधी तुम्ही वेळ अशी मागे ठेवू शकत नाही. Once it is gone, it is gone. गेलेली वेळ आहे. ती वेळ परत येणार नाही, तो काळ परत येणार नाही. Tomorrow will come. उद्या येईल. Yesterday will never come. काल परत येत नाही ना बेटा. उद्या येईल, काल परत येणार नाही. In fact, उलट पक्षी today's day आजचा दिवस will also pass away. आजचा दिवसही निघून जाणार आहे. Yesterday is gone, sweet Jesus. Tomorrow may never be mine, one day at a time. And whether you are rich or poor, मग तुम्ही धनवान असा नाही तर गरीब असा, we all have got allotted time. आपल्याला सगळ्यांनाच एक वाटून दिलेली वेळ आहे. 24 hours. 24 तास त्याच्यात असतात दिवसात. You may be rich or poor. मग त्यात तुम्ही श्रीमंत असा किंवा गरीब असा, This is the time allotted to us. ही वेळ आपल्याला सगळ्यांना दिलेली आहे. And time is a gift आणि वेळ देवाने दिलेली देणगी आहे. given by God वेळ देवाने दिलेली देणगी आहे. to all of us. सगळ्यांना दिलेली देणगी आहे वेळ. Whether you are rich or poor or a beggar, मग तुम्ही श्रीमंत असा, गरीब असा, भिकारी असा, time has been given as a gift वेळ प्रत्येकाला देवाने दिलेली देणगी किंवा दान आहे. because it is so costly कारण की वेळ एवढी महाग आहे that it has to come free to us. की ती आपल्याला मोफत दिली गेलेली आहे कारण त्याचं मोलच लावलं जाऊ शकत नाही. Somebody said,
कोणीतरी म्हणालं, as we grow older, जसं आपण वयाने वाढत वाढत जातो it seems that time is running faster and faster. तसं मग वयाने वाढत वाढत जाताना असं वाटायला लागतं की वेळ फार पटकन जात आहे. And that is why, म्हणून as we grow older, जसं आपलं वय वाढतं, आपण उतार वयाकडे जातो, we become perfect time managers. त्यावेळीपर्यंत मग आपण वेळेचं नियोजन फार चांगल्या पद्धतीनं करणारे होतो. The youth sometimes don't give importance to time. कधी कधी तरुण मुलं मुली वेळेला महत्व देत नाही. But we who have crossed that time, पण आपण जे त्या वेळे पलीकडे गेलोय, we start giving it importance when the time is gone. आपण मात्र वेळ गेल्यानंतर त्या वेळेला महत्व द्यायला शिकून घेतो की नाही, वेळेचं महत्व आलं पाहिजे. But it doesn't help us now. पण आता त्यातनं आपल्याला काय मदत होणार आहे? काही नाही. But one thing we can do, पण एक गोष्ट आपल्याला करता येईल, we can teach the new generation to value time. आपण नवीन पिढीला शिकवू शकतो की बेटा, वेळेची किंमत करा, वेळेत या आणि वेळेत जाही. And that's why you need to listen to people like us, आणि म्हणून आमच्यासारख्या लोकांचं तुम्ही ऐकलं पाहिजे, people of our age, आमच्या वयाची माणसं. because कारण we know आम्हाला माहित आहे, we can never retrieve time. आम्ही नाही ना गेलेला काळ आणि वेळ परत आणू शकत. आम्हाला माहित आहे Certain things that we should have done then, काही गोष्टी ज्या आम्ही सुद्धा त्या वेळेला करायला हव्या होत्या, we didn't do. नाही केल्या. वेळ गेली. Amen. आमेन. And so if the youth understand this truth, मग तरुण मुला मुलींना ही काही गुज आणि सत्य कळलं ना, then they will start valuing time. मग ते वेळेला महत्व द्यायला शिकतील. Amen. आमेन. In reality, वास्तविकतेत we are simply coming to realize सिम्पली आपल्याला एक कळायला लागतं as we age, की जसं आपलं वय वाढतं how precious time is. तसं वेळ किती मोलाची आहे ते कळायला लागतं. We at our age are racing against time. आणि आमच्या वयाला आल्यानंतर ना, वेळेच्या विरुद्ध शर्यत चाललेली असते आपली. आमच्या वयाला आलेल्या लोकांची वेळेच्या विरुद्ध शर्यत चाललेली असते. You become 80 and above, 80 आणि 80च्या वर जर तुम्ही गेलात, you value every day. तर मग तुम्ही वेळ काय, प्रत्येक दिवसाचं मोल करायला लागता. Every hour you value. प्रत्येक तासाचं मोल करायला लागता तुम्ही 80च्या वर गेल्यावर. You start thanking God for that one day, आणि प्रभूचे आभार मानायला लागता की आजच्या दिवसासाठी तुला धन्यवाद, because I got one more day. कारण मला अजून एक दिवस तू आयुष्यात जोडून दिलास. But the youth see their time as a long distance. पण तरुण मुला मुलींकडे वेळ फार असतो ना, काळ फार असतो, आणि म्हणून ते लांबच्या पल्ल्यामध्ये पाहतात की अपने को बहुत टाइम है रे. In fact, उलट पक्षी people of my age should not value time. People of your age should value time. माझ्या वयाच्या माणसांनी वेळेची किंमत करायला नकोय, तुमच्या वयाच्या माणसांनीच वेळेची किंमत केली पाहिजे. Because कारण I have made my life. माझं जीवन तर बनलं, मी बनवलं, देवानी कृपा दिली, बनलं. Even if I get up late in the morning, the world is not going to change. आता सकाळी जरी मी उशिरा उठलो तरी काही बदल होणार नाहीये. I cannot do anything much. मी काही फारसं करू नाही शकत. But for the youth, पण तरुण मुलं मुली, every hour is important. प्रत्येक तास त्यांच्यासाठी महत्वाचा आहे. Because this is your precious time to make your life. कारण तरुण मुला मुलींसाठी हा काळ मौल्यवान आहे की आत्ताच वेळ आहे आयुष्य घडवायची वेळ. Amen. आमेन. Otherwise, like, if you waste that time, you become a philosopher. नाही तर ती वेळ वाया घालवली तर तुम्ही काहीतरी विचारवंतांसारखे म्हणाल, ज्या विचारातच तथ्य नाही. Amen. That's why if a young man realizes its importance, म्हणून तरुण मुला मुलींना हे महत्व जर कळलं, how blessed they shall be. किती आशीर्वादित होतील ना ते. In fact, you can do many things in your time. खरं म्हटलं तर तुमच्या वेळेत तुम्ही बरंच काही करू शकता. वेळेचं महत्व वेळेतच कळलेलं छान असतं. And moreover, त्याहून जास्त our time on this earth is limited. आपल्या सगळ्यांचाच काळ आणि वेळ या जगामध्ये मर्यादित आहे. कोणी आमरण तर नाही राहणार या जगात. And it goes very quickly. आणि आयुष्य फार पटकन निघून जातो. Just this morning or yesterday I was telling my wife, आज सकाळी का काल मी माझ्या बायकोला सांगत होतो 6 months are already over of 2024. की 6 महिने संपले 2024 चे. आपण जून महिन्यात ऑलरेडी आलोय. And we are approaching Christmas now. आणि परत आता नाताळ येणार, परत आता चर्चचा बर्थडे येणार आणि आमचाही येणार, म्हणजे आमची वेळ वाढणार. So we really need to manage our times well. तर वेळेची मॅनेजमेंट बेटा खरोखर चांगली केली पाहिजे सगळ्यांनीच. Enough of wasting our time. बस झालं ना. वेळ जी वाया घालवली आणि वेळ जी बर्बाद केली
केली ती केली, आता बास आहे. Never waste your time on people who are not a blessing to you. अशा लोकांवर वेळ वाया घालवू नका की जी माणसं तुमच्यासाठी आशीर्वाद ठरलेलीच नाहीयेत. त्या लोकांवर काय वेळ घालवताय? Don't waste your time too much on animals. आणि जनावरांवरती सुद्धा फार वेळ वाया घालवू नका बरं का. They may give their time to you, but your time is more valuable than their time. अरे जनावर त्यांची वेळ तुला देतील 24/7, पण तुझी वेळ त्यांच्या वेळेपेक्षा जास्त महत्वाची आहे ना. तर Because- तुझं सर्वस्व त्यांच्यावर ओवाळून नको टाकू. Because कारण- you have an eternity. तुला अनंत काळ आहे. They don't have an eternity. जनावरांना अनंत काळ नाहीये. Animals are not going to meet God. You are going to meet God. जनावर देवाला भेटणार नाहीये, तू देवाला भेटणार आहेस. ते वेळेची मॅनेजमेंट त्यांच्यावर सुद्धा वेळ खर्ची करताना जरा नीट करा. Some people tell me, काही लोक मला सांगतात, Pastor, I have no time to serve in the church. पास्टर चर्च मध्ये सेवा करायला, काम करायला मला वेळ नाही, I'm so busy. कारण मी कामात व्यस्त आहे. If you don't have enough time for God, देवासाठी तुझ्याकडे जर पुरेसा वेळ नाही, the one who created you, ज्याने तुला निर्माण केलं त्या निर्माणकर्त्यासाठी तुझ्याकडे वेळ नाही, the one who has planned out best things for you, ज्याने तुझ्यासाठी छान गोष्टींचं आयोजन केलेलं आहे त्याच्यासाठी तुझ्याकडे वेळ नाही, the one who has written your destiny, अरे ज्याने तुझ्या आयुष्याची दिशा विधिलिखित केलेली आहे त्याच्यासाठी तुझ्याकडे वेळ नाही, then you are doing something that God does not want you to do. मग अर्थातच तू असं काहीतरी करत आहेस आयुष्यामध्ये की जे देवाची इच्छाच नाहीये तू करावं. That means we are out of the will of God. म्हणजे आपण देवाच्या इच्छेबाहेर कुठेतरी जगतोय असं म्हणावं लागेल. If you give God the first place, you are in the will of God, and if you are in the will of God, you are in His plan. तुम्ही आयुष्यामध्ये जर देवाला प्रथम स्थान दिलं तर तुम्ही देवाच्या इच्छेत आहात, आणि देवाच्या इच्छेत आहात तर देवाच्या योजनेत आहात. पण आयुष्यात पहिलं स्थान देवाला दिलं तर Praise God. आमेन. Because time has been invented by God. कारण वेळ देवाने शोधली ना, वेळ देवाने निर्माण केली, And if you give time to Him, आणि जर देवाला आपण वेळ दिली He will do everything properly in your time. तर देव कसं सगळं काही वेळेमध्ये बरोबर करणार तुझ्या जीवनात. And sometimes, आणि कधी कधी if you don't have time for God, जर देवासाठीच आपल्याकडे वेळ नाहीये maybe you're not organizing your time effectively. तर कदाचित तू तुझ्या वेळेचं नियोजन प्रभावशाली रीतीनं करत नाहीयेस, Or you have to strike certain things from your list. किंवा तुझ्या यादीतनं काही गोष्टी तुला खोडून टाकायला लागणार आहेत म्हणजे तुला देवासाठी वेळ सापडेल. Maybe they are occupying more of your time. आणि कदाचित त्या काही गोष्टी तुझ्या यादीतल्या तुझी वेळ फारच घेऊन टाकतायत. There are unnecessary things in our list. असतात ना आपल्या यादीमध्ये, उगीचच्या गोष्टी पण असतात ना. You need to strike it off. तर त्या उगीचच्या गोष्टी खोडा ना. सारखं काय उगीच Anything that is coming between you and God, that is excess. It तुझ्या- has to be struck down. तुझ्यामध्ये आणि देवामध्ये जर एखादी गोष्ट सारखी सारखी येत आहे ज्यामुळे आपण म्हणतो मला देवासाठी वेळ नाही, तर ती गोष्ट यादीतनं आयुष्यातनं खोडलीच पाहिजे. And many times, अनेक वेळा some of our goals also need to be changed. आपल्यातल्या काही लोकांची ध्येय पण बदलायला हवी. We keep that same goal for 20 years. आपण एकच ध्येय बाळगून राहतो 20-20 वर्ष. The goals need to be changed also. ध्येय सुद्धा बदलायला हवीत ना. Times are changing. कारण की काळ बदलतोय, वेळ जातीये, तसं जात्या वेळेमध्ये ध्येय पण बदलायला हवी. As new year comes, जसं नवीन वर्ष येतं you have to start with new goals. तसं नवीन ध्येयाने सुरुवात करायची. Some of the goals of the last year, you need to strike it off. गेल्या वर्षीची काही ध्येय तुम्ही खोडून टाका. It was important last year, it may not be important this year. गेल्या वर्षी ती ध्येय कदाचित महत्वाची होती, पण या वर्षी ती ध्येय महत्वाची नाहीये तर ती खोडून टाका. Are you getting me, people? कळतंय ना मी काय म्हणतोय? Every one of us has to have some list before us. आपल्यातल्या प्रत्येकासमोर काही ना काही यादी पाहिजे की हे 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 मग हे मग हे. See, we are competing against time. आपण वेळेविरुद्ध स्पर्धा करत आहोत. You are grappling with the time. आपण वेळेच्या विरुद्ध स्पर्धा करतोय ना, वेळेच्या विरुद्ध आपण चाचपडतोय. And if you take Christian responsibility seriously, आणि ख्रिश्चन जबाबदाऱ्या जर तुम्ही गांभीर्यानं घेतल्या you will always be grappling with time. तर तुम्ही नेहमीच वेळेशी स्पर्धा करत राहणार आहात, वेळेशी चाचपडत राहणार आहात. When you are living for God, देवासाठी आपण जगायला लागलो ना you always say, की आपण नेहमी म्हणणार oh, if we had just one more Sunday, की अजून एक रविवारचं असताना, if today was Monday, tomorrow it should have been another Monday, आज सोमवार आहे तर उद्या लगेच सोमवार असायला हवा होता ना. so I can hear the word of म्हणजे God. परत मला वचन ऐकता आलं असतं ना. सोमवार नंतर मग 4 दिवस, मग शनिवार. आपण असतो तर असं म्हणणार ना, अरे उद्या, आज सोमवार झाला, उद्याच लगेच सोमवार पाहिजे किंवा शनिवार पाहिजे. People who live for God, जी माणसं देवासाठी जगतात ना, they will always grapple for time. ती नेहमी वेळेसाठी चाचपडत राहतात की मला अजून वेळ पाहिजे, वचन अजून ऐकायचंय, मला अजून शनिवार पाहिजे, रविवार पाहिजे, सोमवार पाहिजे. Idle mind रिकामं डोकं, have lots of time. रिकाम्या डोक्यात वेळ फार असते. They say, आणि मग ते म्हणतात
time is going very slow. अरे वेळ किती हळूहळू जात आहे ना. When a person says time is going very slow, he is doing nothing. जेव्हा एखादा माणूस असं म्हणतो ना की माझा टाइम Yes. पासच होत नाहीये, तेव्हा समजायचं की हा रिकाम टेकडाच आहे, म्हणून याचा टाइम पासच होत नाहीये. But when one is speeding and racing against time, पण एखादा व्यक्ती जेव्हा वेळेच्या विरुद्ध चालत आहे, वेळेच्या विरुद्ध करत आहे, he is doing something worthwhile. याचा अर्थ तो काहीतरी मोलाचं करत आहे, म्हणून त्याला वेळ पुरत नाही. त्याला असं वाटतंय दिवसामध्ये अजून थोडे तास असायला हवे होते. Even Jesus grappled with competing time demands. आणि येशूंची सुद्धा अशी एक वेळ आली, म्हणजे येशू सुद्धा वेळेशी अशा पद्धतीची स्पर्धा करायचे. He was always racing against आणि time. नेहमी येशूंची वेळेविरुद्ध शर्यत असायची. He would say, come, we have to go to the next village. येशू म्हणायचे चला चला आपल्याला आता पुढच्या गावी जायचं. Even when he was at Jacob's well, याकोबाच्या विहिरीपाशी येशू असताना he didn't want to waste that time. येशूंना वेळ वाया नव्हती घालवायची. He was grappling with time every day. तर वेळेची स्पर्धा रोज येशूंची चालू होती की अजून मला वेळ हवाय, तर वेळ वाया नको घालवायला. And the best person on this earth, आणि या जगातला अतिउत्तम व्यक्ती who was the master of time management, is Jesus. येशू ख्रिस्तच वेळेचं अति उत्कृष्ट नियोजन करणारे, या जगात अति उत्कृष्ट असा व्यक्ती वेळेचं नियोजन करणारा म्हणजे येशू. Really, I'm baffled when I read about Jesus. आणि खरोखर येशूंविषयी वाचलं ना की माझं म्हणजे मला कळतच नाही, इतकं सारं आहे. His time management was so perfect. काय परिपूर्ण रीतीनं येशूंनी आपली वेळ नियोजित केली माहितीये. Where he had to be, he was there. जिथे ते असायला हवे होते तिथे ते असायचेच, Where he should not be, he was not found आणि there. जिथे ते नसायला हवे होते तिथे येशू सापडायचेच नाही. What a perfect time management. किती परिपूर्ण पद्धतीनं वेळेचं नियोजन करणारा व्यक्ती येशू. He had been allotted 33 years and he finished it. 33 वर्ष येशूंना दिली गेलेली होती, 33 वर्ष येशूंनी पूर्ण केली. आमेन. He came to pay for the sins of mankind. मानव जातीच्या पापांची किंमत येशू मोजायला आले. His focus was fixed. लक्ष त्याच एका गोष्टीवर येशूंचं केंद्रित. He said, आणि म्हणाले येशू I don't want to waste my time. मला वेळ वाया घालवायचीच नाहीये. Maybe his family must have said, Jesus, कदाचित त्यांचा परिवार म्हटला असेल की येशू you are the eldest son in our house. आमच्या घरामध्ये तू सगळ्यात थोरला मुलगा आहेस. Unless you get married, others won't. जोर तुझं लग्न होणार नाही, बाकीच्या भावंडांचं होणार नाही. So see that you get married this year. तर पटकन आता तू 2चा4 हो बाबा लग्न करून टाक या वर्षी. And people like us आणि आपल्यासारखी माणसं suddenly jump for it. अचानक उड्या मारून ते करून घेतात. Whether it is the will of God or not. काही बघणार नाही देवाची इच्छा आहे का नाही. 2चे4 2चे4 आहे, 2 काय ते Because the थोडं world is doing, we have to do. जग करतं मग आपणही करायचं. But Jesus said, I will not get married. पण येशू म्हणाले मी विवाह करणार नाहीये, मला नाही करायचंय लग्न. Because कारण I have come with a mission. मी मिशन घेऊनच आलोय ना. I have to accomplish my mission. मी कामगिरी घेऊन आलोय, ती कामगिरी मला पूर्ण करायची आहे. And rightly so. आणि बरोबरच आहे. Why he should get married when he was going to die in another 2 years? कशाला येशूंनी लग्न करायला हवं होतं जेव्हा पुढच्या 2 वर्षात येशू मरणार आहेत. And then if he had children, all of them orphans. आणि मग मुलं झाली असती तर ती मुलं सगळी अनाथ. You should plan out everything मी काय correctly. म्हणतोय, सांगायचं तात्पर्य कळतंय ना, वेळेचं नियोजन चांगल्या रीतीनं करा, आयुष्याचं नियोजन चांगल्या रीतीनं करा. Even when you get married, you have to get married at the right age. लग्नही करताना योग्य वेळेत लग्न उरकून टाका. Not too early, not too late. फार लवकर नाही, फार उशिरा नाही. एक वेळ असते त्या वेळेत लग्न करून टाकायचं. Some start late. काही लोक उशिरा सुरुवात करतात. And then मग when age is catching up, वय त्यांचं वाढत राहतं. then they close their eyes and jump for मग anybody. डोळे बंद करून कुणाशीही लग्न करतात का आता लगीन घाई. Time management is very important. वेळेचं नियोजन फार महत्वाचं आहे. Look at Jesus. येशूंकडे पहा. How he calls his disciples येशू कसं आपल्या शिष्यांना बोलवतात. who will be with him त्यांच्या सोबत राहणारे शिष्य, and help him in the kingdom work. असे शिष्य की जे येशूंसोबत राहतील आणि राज्याच्या कामात त्यांना मदत करतील. Because कारण he knows येशूंना माहित in आहे 3.5 years I have to leave this earth. 3.5 वर्षात मला पृथ्वी सोडून जायचं आहे. Somebody has to carry my mission. कोणीतरी माझी कामगिरी पुढे चालवायला हवी ना. Somebody has to work on my behalf. कोणीतरी माझ्या वतीनं काम करायला हवंय. This gospel has to preach to the whole world. आणि हे शुभवर्तमान संपूर्ण जगाला गाजवायला The हवंय. world should know who is the savior. जगाला कळायला हवंय की तारणारा कोण आहे. Otherwise, what is the use? नाही तर काय फायदा आहे. He died for the world and the world does not know. जगासाठी येशू मेले आणि त्याच जगाला माहित नाही येशू कोण आहेत, तर फायदा काय. He has to pick up witnesses. म्हणजे येशूंना आता साक्षीदार उचलायला लागणार, निवडायला लागणार. Somebody will be ready to die for him. कोणीतरी असा की जो मरायलाही तयार होईल. हो की नाही. People say, लोक म्हणतात how can we trust your Bible? कसं काय तुमच्या बायबलवर आम्ही विश्वास ठेवायचा. Oh, it was written then. हो तेव्हा लिहिलेलं आहे ते.
The ones who wrote gave their lives to write this. अरे ज्यांनी हे लिहिलंय ना त्यांनी हे लिहायला प्राण दिलेत, प्राण. How can it be false? कसं काय हे खोटं असणार आहे? They Can- gave their lives. त्यांनी जीव दिलेला आहे हे लिहायला. You don't give life for something which is not true. एखादी गोष्ट जर खरी नसेल तर त्याच्यासाठी आपण जीव देत नाही, पण ह्या लिहिणाऱ्यांनी जीव दिलेत या लिहायला. He raised up people who will die for him. तर असे लोकच येशूने उभे केले की जे येशूंसाठी मरायलाही तयार होतील. And there were those who were taking his time. आणि मग असे होते काही की जे वेळ घेत होते, And he didn't spend much time with them. म्हणजे वेळ घेत होते त्यांच्यावर येशूंनी पण जास्त वेळ घालवली नाही. Yes. की इनसे होने वाला नहीं, इनका मैनेजमेंट गलत है. Don't waste your time तुमची वेळ with वाया घालवू. people who are wasting God's precious time. अशा लोकांसोबत आपली वेळ वाया घालवू नको की जी लोक देवाची वेळ वाया घालवत आहेत. Yes. अशा लोकांसोबत तू तुझी वेळ आणि आयुष्य बर्बाद नको करू. Don't run with those who are not running the spiritual race. अशा लोकांसोबत धावू नको जे आध्यात्मिक शर्यतच धावत नाहीयेत. काय संबंध आपला You will त्यांचा? slow down or you will step out. नाही तर तुझी गती मंदावेल, नाही तर तू बाहेरच निघून जायचा कुठेतरी. Jesus did not waste his time. येशूंनी नाही आपली वेळ वाया घालवली. Amen. नाही. He Amen. divided his time to perfection. येशूंनी वेळेचं नियोजन अगदी परिपूर्ण रीतीनं केलं. Even among the 12, 12 सुद्धा the three kept it to the closest. तिघांना येशूंनी अगदी जवळ घेतलं. Peter, James and John. पेत्र, योहान आणि याकोब. More time to them than others. जास्त वेळ त्या तिघांना, 12 या तिघांना जास्त वेळ, मग बाकीच्यांना थोडा. You have to value your time like that. तसं तुम्ही तुमच्या वेळेचं महत्व शिका. First, he gave importance to the 12 पहिलं येशूंनी महत्व दिलं 12. more than the crowd. गर्दीपेक्षा जास्त महत्व दिलं 12. And out of the 12 also, 12 सुद्धा he picked up 3. 3 निवडले. More time was given to the 3. त्या तिघांना येशूंनी जास्त वेळ दिली. Lesser time to the 8. आणि बाकीचे 8 होते त्यांना कमी वेळ दिली. And 9 होते त्यांना Another कमी- lesser time to the crowd. बाकीचे 9 होते त्यांना कमी वेळ दिली. आणि त्याच्यानंतर जी गर्दी होती त्यांना कमीच वेळ दिली. Invest your time in the right people. तसं योग्य लोकांमध्ये तुमची वेळ गुंतवा बेटा. जो कुछ काम के नहीं है ना उन पर टाइम मत घलाओ. Jesus uniquely maintained a balance between worship time, prayer time, family time, friend time, work time, kingdom time. आराधनेची वेळ, प्रार्थनेची वेळ, राज्याची वेळ, परिवाराची वेळ, सगळ्या वेळेचं नियोजन येशूंनी अगदी व्यवस्थित रीतीनं केलेलं होतं की ज्या वेळेला जे त्या वेळेला तेच. He didn't say, येशू असं नाही म्हणाले okay, I will compromise praying time and I will stick with my friends now. की ओके ठीक आहे आज मी प्रार्थना करणार नाही आणि ती वेळ माझ्या मित्रांना आज मी देणार आहे. Friend time is friend time. But मित्रांची वेळ मित्रांची वेळ असते. prayer time is prayer time. प्रार्थनेची वेळ प्रार्थनेची वेळ आहे. Bible reading time is Bible reading बायबल time. वाचनाची जर काही वेळ तू ठरवली आहे तर ती बायबल वाचनाची आहे. Church coming time is church coming time. चर्चला यायची वेळ चर्चला यायची वेळ I आहे. will not compromise on that. त्याच्यावर मी रद्दबदल नाही करणार. My friends may call me, माझे मित्र काय मला करतील फोन, but this precious time I cannot take away from my God. पण ही मौल्यवान वेळ माझ्या देवाकडची मी नाही अशी वाया घालवू शकत. Because here I am developed in the spirit. कारण इथे माझा आत्मा विकसित होतो. I can hear the will of God for my life. इथं देवाची इच्छा माझ्या जीवनासाठीची मला कळते. Here God strengthens me to meet my tomorrow Monday in the workplace. आणि इथे देव मला येतो भेटायला की उद्या जाऊन मी जेव्हा कामावर रुजू होईल त्यावेळेला मला कामाला व्यवस्थित रुजू होता येईल. Because the meeting time, कारण भेटीची वेळ, the church time चर्चची वेळ helps me to face the challenges of the next day. मला मदत करते उद्याच्या दिवशी जी काय आव्हानं येणार आहेत त्या आव्हानांना तोंड द्यायला. त्या आव्हानांना तोंड द्यायला मला आज चर्चला जायलाच पाहिजे Praise God. असं हवंय. Rest time you need to rest. आणि जेव्हा आराम करायची वेळ असते तेव्हा आराम करायचा, स्पेशली रात्री. Family time, be with the आणि family. जेव्हा परिवाराला वेळ द्यायचा तेव्हा परिवाराला वेळ And द्यायचा. so to do this, तर हे करायला he kept an intimate relationship with God. येशूनी देवाशी जवळचं नातं ठेवलेलं होतं. When your relationship with God is first, देवाशी जेव्हा आपलं नातं पहिलं असतं every other relationship falls in place. बाकीची सगळी नाती अगदी बरोबर जागी पडतात बेटा. God will see that it is divinely ordained that every relationship falls in place. आणि देवी जबाबदारी घेईल दैवी रीतीनं की तुझी सगळी नाती मग योग्य जागी पडली पाहिजे. जर पहिलं नातं तुझं देवाशी असेल तर Every day connect to God. रोज देवाशी संपर्क साधा. You will never waste time. कधी वेळ वाया जाणार नाही तुझी. Because God will never allow you to waste कारण time. देव तुला तुझी वेळ वाया घालूच देणार नाही. आमेन.
Jesus had a clear view of his life task. येशूंना ना त्यांच्या आयुष्यात त्यांना जी कामगिरी करायची होती त्याचा अगदी क्लिअर आणि स्पष्ट असा व्ह्यू होता. Just look at Jesus on the cross. येशूंकडे बघा ना, येशू वधस्तंभी लटकलेले होते तेव्हा. Before dying, he said it is finished. मरण्या अगोदर येशू म्हणाले आता हे संपले. He didn't say 1 year early it is finished and then he didn't know what to do the एक next year. वर्ष अगोदर येशू असं नाही म्हणाले की आता हे संपले आणि मग नंतर त्यांना माहितीच नव्हतं आता काय करायचं, असं नाही. कारण की माझं सगळं काम संपलं आता. असं नाही. आता अजून कुठं वा. वाट बघायचं. वा, छान. Say, no, on the cross he said it is finished. नाही, वधस्तंभा लटकल्यानंतर येशू म्हणाले की आता हे संपलंय. And God said, okay, if it is finished, I have to take आणि you. देव म्हणाले आता हे देव म्हणाला आता हे संपलं ना तर मग आता तुला वर घ्यायची वेळ आली. Praise God. देवाला धन्यवाद. And do you know, आणि तुम्हाला माहित आहे you also can reach that stage. तुम्ही सुद्धा त्या स्तरापर्यंत पोहोचू शकता. जरा मनावर घेतलं तर सगळं जमतंय. How? कसं? You have the Holy Spirit in you. अरे पवित्र आत्मा आहे ना तुझ्यात. That perfect master of time is in you. तो वेळेचा परिपूर्ण मालक तुझ्या आत राहत आहे. कसं काय तुझं वेळेचं मिसमॅनेजमेंट होऊ शकतं? If you take his help, जर त्याची तू मदत घेतली he will let you know तो तुला सांगेल what to do, when to do, how much to do. कधी काय कुठे किती वाजता करायचं. Yes. Take his help, he will tell you. त्याची मदत घ्या, तो तुम्हाला सांगेल कधी काय कुठे किती He वाजता will, करायचं. he will also tell you, सांगेल तुम्हाला you are wasting your time, my राजा, son. माझ्या राजा तू वेळ वाया घालवतोय. Get up from that fellow. उठ 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 उठ. That fellow is going to hell. बास झालं त्या गप्पा, तो नरकात चाललाय. You come out of it तू now. बाहेर पड. You have to get up and walk out. मग बाहेर निघायचं, उठायचं आणि name of चालायलाच Jesus. लागायचं येशूंच्या नावात की बाबा टाटा माझी वेळ Your झाली. time is precious. अरे तुझी वेळ मौल्यवान God आहे. has invested much in you. देवाने तुझ्यामध्ये फार गुंतवलंय God has बेटा. put his light in you. देवाने तुझ्यात प्रकाश घातला. उगीच God has put his life in you. देवाने जीवन तुझ्यात His घातलंय. expectations are great from you. देवाच्या आशा तुझ्याकडनं मान आहे की यांनी माझ्यासाठी एवढं एवढं करायलाच हवंय. Your presence wherever you go brings light. जिथे कुठे तुझा सहवास जातो तिथे प्रकाश येतो, माहित आहे. You open your mouth, there is life. तू तोंड उघडतो तिथे प्रकाश येतो. हालेलुया. वाह रबा खरा. You live in somebody's house, that house is blessed. तू कोणाच्या घरात राहतो ते घर आशीर्वादित होतं, व्हायला हवं. You step in a house, there is peace. तू एखाद्या घरात गेला की तिथे शांती आलीच पाहिजे. You have got the word of अरे God, तुझ्याकडे देवाचा शब्द आहे. word of life in you. जीवनाचा शब्द तुझ्यात आहे. काय आहे? You have got hope of glory. तुझ्याकडे गौरवाची आशा आहे. God has to use you. देवाने तुला वापरायला हवंय. God will not pick up a darkness to shed light on the light. देव का अंधाराला उचलून प्रकाशासमोर प्रकाश पाडायला आणणार आहे का? No, you are the light of the प्रकाश world. पाडायला देव प्रकाशच वापरणार आहे ना. तू जगाचा प्रकाश आहेस. You are the salt of the तू या earth. पृथ्वीचं मीठ आहेस. Your time is very important. तुझी वेळ फार महत्वाची आहे. Some people would like me to talk for them for 20 hours. काही लोकांना आवडेल की मी त्या लोकांशी 20-20 तास गप्पा माराव्यात. You know, some people, काही लोक असतात अशी ना, they come for prayer, प्रार्थनेला येतात, they have a headache, डोकं दुखत असतं and they will tell the story of the whole family. आणि डोकं दुखायची बाब अख्ख्या परिवारावरनं ते येऊन सांगतात. And then we finally have to say, आणि शेवटी मग आम्हाला म्हणावं लागतं मुद्द्यावर या, मुद्द्यावर या, मुद्द्यावर या. पॉइंट पे बात करो Point सर, पे बात टाइम करो. बहुत जा रहा. Say, some people have all the time in the world, काही लोकांकडे वेळच खूप आहे ना पण. and that's why the most busy people are the most hated people. आणि म्हणून जी कामामध्ये व्यस्त माणसं असतात ना ती माणसं कुणाला आवडत नाहीत. माणसं त्यांचा तिरस्कार करतात. सारखा काय बिझी? अरे आहे तो बिझी. We are busy people. आम्ही आहे बिझी, आम्हाला काम Amen. आहेत. हे सारखेच बिझी असतात. Praise का? God. तुमच्या सारखे रिकाम टेकडे होऊन गप्पा मारायला बसू का? I want to show you one person मला एक व्यक्ती तुम्हाला दाखवायचा who आहे had the best time management. ज्याने ना वेळेचं नियोजन अगदी छान केलं. That is my Jesus. आणि ते म्हणजे माझे येशू. बाकी कोणी नाहीच आहे, माझे येशू. First point, पहिला मुद्दा, Jesus guarded his devotional time. येशूंनी भक्तीची वेळ सांभाळून ठेवली की ही वेळ नाही कुणाला द्यायची. Jesus guarded his devotional time. येशूंनी आपली भक्तीची म्हणजे प्रार्थना आराधना ज्याला म्हणतात भक्ती वेळ सांभाळून ठेवली. Mark 1:35. मार्कचा पहिला अध्याय 35वे वचन. And rising very early in the morning, while it was still dark, he departed and went out to a desolate place, and there he prayed. मार्कचा पहिला अध्याय 35वे वचन म्हणतं, मग तो मोठ्या पहाटेस रात्र असतानाच उठून बाहेर गेला व रानातल्या जागेत जाऊन त्याने तेथे प्रार्थना केली.
praying time. प्रार्थनेची वेळ, He will not compromise. त्या वेळेवर येशू रद्दबदल करणार नाही. Meeting God time. देवाला भेटायची वेळ, Never भक्तीची वेळ, compromise. त्याच्यावर कधी रद्दबदल करायची नाही की देवप्पा नंतर येतो, मित्र आले. There you get your blessing. नाही, देवाला पहिलं भेटल्यावर त्या वेळेला भेटलं की तिथून आशीर्वाद मिळतात. There you get your deliverance. अरे तिथूनच सुटका मिळते, There you get your strength. तिथून शक्ती मिळते, There you get your promotion. तिथून आपल्याला देवाला कसं ऑन होल्ड ठेवायचं Praise God. असं नाही, देवाला होल्डवर नाही ठेवू शकत आपण. And remember this. आणि हे नेहमी लक्षात The ठेवा, previous late evening, अगोदरच्या रात्री what happened? काय झालं? He had been spending his time in praying for the people. काय झालं होतं की अगोदरच्या रात्री येशूंनी लोकांवर प्रार्थना करण्यात वेळ घालवलेली होती. That previous evening, अगोदरची रात्र he was praying for the sick, आजारांसाठी प्रार्थना केली, healing them, delivering those people who were oppressed. आरोग्य दिलं त्यांना, ज्यांना काही त्रास होता, दबाव होता, त्यांना सुटका दिली. Verse 33 says, 33 वचन म्हणतं, and the whole city was gathered together at his door. आणि सर्व नगर म्हणजे सर्व शहर त्याच्या दाराशी जमले. Can you imagine? कल्पना करा, On Saturday, the whole town is gathered before me so that I can pray. शनिवारी संपूर्ण नगर आणि शहर इथे समोर जमा झालेलं आहे की मी त्यांच्यासाठी प्रार्थना करावी. And then I say, आणि मग मी म्हणतो, morning, I'm not going to get up and meet God. आता सकाळी मी काय लवकर उठून देवाला भेटणार नाही बाबा. I met too many people. आता मी आज खूप लोकांना भेटलो, दमलो रे दमलो. You don't meet too many people, you meet less people, but you meet God. मग नको ना भेटू एवढ्या लोकांना, जरा कमी लोकांना भेट, पण देवाला देवाच्या वेळेवर जास्त भेट. Praise God. आमेन. Whole town was there before Jesus. संपूर्ण नगर येशूंच्या जवळ होतं आदल्या रात्री. You can imagine. कल्पना करा, It would have been pretty late for Jesus to wind up and go home. किती उशीर झाला असेल ना येशूंना. आदल्या रात्री समजा येशू सगळ्यांसाठी प्रार्थना करत होते, तर त्यांना उशीरच झाला असणार आहे. Maybe 1 o'clock, 2 o'clock, he must have कदाचित slept. 1 वाजला असेल, 2 वाजले असतील, 2 वाजता येशू झोपले असतील. And then what is written? आणि मग काय लिहिलंय? And rising very early in the morning. आणि मग पहाटे पहाटे येशू उठले. 35 वचन म्हणतं लगेच. Yet he got up in that timing that he had appointed to meet तरी God. पहाटे पहाटे उठले आणि देवाला भेटायची जी वेळ होती ती येशूंनी पाळली की ही वेळ नाही मी कोणाला. That is time management. त्याला म्हणतात वेळेचं नियोजन. इथं आपण रात्री जरा दमलो की म्हणतो उद्या मी प्रेयरला येणार नाही. Yes. Little we are tired and morning we are not getting up. जरा दमलो की सकाळी उठायला होत नाही. And sometimes you phone them up, they are still sleeping. आणि कधी फोन केला तर अजून झोपलेले असतात. Sometimes the wives though they say no, he's praying. हा, जरी बायका we know. म्हणतात, काहींच्या बायका कव्हर अप करतात, नाही नाही प्रेयरला बसलेत. हो का? Maybe he is praying in his sleep. झोपेत प्रार्थना चालली असेल कायच Some माहिती people बाबा. pray in their sleep. काही लोक झोपेत प्रार्थना, कुछो का स्टँडर्ड ही अलग रहता ना बेटा. Some snore काही लोक घोरतात and say I'm praying. आणि तरी म्हणतात मी प्रेयर करतोय. ती कमा वो स्टँडर्ड इन नेक्स्ट लेवल. Jesus regularly spent time in prayer. पण येशूंनी नियमितपणे प्रार्थनेत वेळ घालवली. Regularly spent time in reading the scriptures. नियमितपणे शास्त्र वचन वाचण्यात वेळ घालवणे. In fact, during the time of intense activity, he was found praying. आणि उलट पक्षी जेव्हा केव्हा अगदी काहीतरी असं गहन कृत्य करायचं आहे त्यावेळेला पण येशू प्रार्थनेतच सापडायचे. After a long evening of healing, आणि समजा संध्याकाळी खूप मोठी संध्याकाळ झाली, खूप लोकांना आरोग्य दिलं, वेळ गेली खूप, which extended till sunset. म्हणजे अगदी सूर्य मावळेपर्यंत Yet सभा in the चालली. morning, he was found meeting the तरी Father. सुद्धा पहाटे पहाटे येशू देवाला भेटतानाच दिसणार. अर्ली इन Jesus द मॉर्निंग विल आय सी. Prayed regularly. येशूंनी नियमितपणे प्रार्थना केली. In fact, प्रार्थनेमध्ये even before making any important decision, Jesus always prayed. अगदी कुठलाही महत्वाचा निर्णय घेण्या अगोदर सुद्धा येशूंनी नेहमी प्रार्थना केलेली आहे. Bible says, बायबल म्हणतं when he was choosing the 12 disciples, येशू जेव्हा 12 शिष्य निवडत होते, the previous night he was praying. आदल्या रात्री येशू प्रार्थनेला बसले होते. Even before choosing the disciples, he was praying. 12 शिष्यांना निवडण्या अगोदर सुद्धा आदल्या रात्री येशू प्रार्थनेला बसले. Even on embarking on his public ministry, he was seen praying. आणि येशू लोक जमावामध्ये सुद्धा जी काही सेवा करायला गेले, जेव्हा सेवा त्यांनी सुरू केली लोक जमावात, त्याच्या अगोदर सुद्धा प्रार्थनेला बसले. Amen. आमेन. येशू मग आपलं काय? And then even facing his arrest in the Garden of Gethsemane. मग गेत्सेमनी बागेमध्ये जेव्हा येशूंची अटक झाली, येशूंना अटक करायला आले, Where was he before? त्याच्या आधी येशू कुठे होते? In the Garden of Gethsemane praying. गेत्सेमनी बागेत प्रार्थना करत होते. हो की नाही? After praying, he was arrested. प्रार्थनेनंतर काय झालं? अटक झाली. Some people, काही लोक
After praying, if they are arrested, they will stop praying. प्रार्थना केल्यानंतर त्यांना अटक झाली तर ते म्हणतात आता ह्याच्या पुढे मी प्रेयरच करणार नाही. हे प्रेयर केलं आपण अरेस्ट होतो. प्रेयर करून अशी अटक वगैरे होते असं कुठे होतं का? But see, even if you are arrested after praying, God will honor that prayer and remove you from that पण प्रार्थना problem. केल्यानंतर सुद्धा समजा तुला लगेच अटक झालेली आहे, देव तुझ्या त्या केलेल्या प्रार्थनेचा मान करून तुला बाहेर काढेल. Even after his exhausted ministry, अगदी येशू त्यांच्या सेवेनं थकून गेल्यानंतर सुद्धा yet he spent time in prayer. तरी प्रार्थनेत वेळ घालवायचे. The more he worked, the more he prayed. जेवढं जास्त येशूंनी काम केलं तेवढी जास्त येशूंनी प्रार्थना केली. That's why his disciples said, म्हणून येशूंचे शिष्य म्हणाले, Master, teach us to pray. धनी आम्हाला प्रार्थना करायला शिकवा ना गुरुदेव. Why did they say? का म्हणाले असं? Because every time they used to meet him, you are sitting कारण praying. ज्या दरवेळेला ते येशूंकडे जायचे, येशू प्रार्थना करतानाच त्यांना सापडायचे, म्हणून ते येशूंना म्हणाले, गुरुदेव आम्हाला पण प्रार्थना शिकवा. Because they never prayed. कारण त्यांनी प्रार्थना कधी केल्याच नव्हत्या. Because he who is asking how to pray never prayed. कारण जो विचारतोय की आम्हाला प्रार्थना करायला शिकवा ना, अर्थातच त्यांनी प्रार्थना कधी केलीच नाहीये. But they had seen their master praying. पण गुरुदेवांना प्रार्थना करताना त्यांनी पाहिलेलं आहे, म्हणून त्यांच्यामध्ये ती आस निर्माण झाली. Amen. आमेन. Because Jesus recognized कारण येशूंनी ओळखलं that he needed to spend time in communing with God. की मला देवाशी बोलण्यातच वेळ घालवायला पाहिजे. हे That येशूंनी will ओळखून only घेतलं. refresh me. आणि त्यातूनच मी ताजा तवाना राहणार आहे हे येशूंनी ओळखून घेतलं. As the Son of Man, he had to pray. आणि मानवी पुत्र या नात्याने येशूंनी प्रार्थना करायची गरज होतीच. Amen. Amen. And I think that at times आणि मला असं वाटतं, मला असं वाटतं कधी God often creates the delays देव नेहमी उशीर तयार करतो and even stoppages in our busy life आणि आपल्या व्यस्त जीवनामध्ये अडथळे पण आणतो so that we may spend that time in prayer. की आपल्याला ती वेळ प्रार्थनेत घालवता यावी, That we may understand की आपल्याला कळावं these delays are because we never sought God. हे उशीर का होत आहेत, कारण आपण देवाला प्रार्थनाच केली नाही. Yes. असं की अरे सगळं केलं पण देवालाच विसरलो. तू सगळंच विसरला म्हणजे, कारण देवच सगळं आहे. Sometimes कधी कधी you are sitting on a railway station and railway platform. समजा रेल्वे प्लॅटफॉर्मवर तुम्ही बसलाय, If the स्टेशनवर. train is delayed, समजा ट्रेनला उशीर आहे, what do we do? आपण काय करतो? We start cursing. आपण शाप द्यायला लागतो. Oh, in India, this is the case. भारतात हे असंच आहे बघा. Always आमच्याकडे like this. असंच नेहमी होतं. Maybe God allowed that delay so that you will have that 10 minutes to pray and seek His face. पण तुम्ही अशा दृष्टिकोनातनं बघा ना की देवाने 10 मिनिटं लोकल ट्रेन आज उशिरा पाठवली आहे. कदाचित देवाची इच्छा आहे या प्लॅटफॉर्मवर बसून मी 10 मिनिटं प्रार्थना करावी. Because कारण God knows ahead there might be some danger. देवाला माहिती असेल की पुढे काहीतरी आपल्यासाठी धोका आहे. And so you can pray now मग आता तुला प्रार्थना करता येईल that He may give you deliverance later. की देवाने तुला पश्चात सुटका द्यावी. So every stoppage, तर जो काय अडथळा येतो ना every delay आणि जो काय उशीर होतो ना, is not because of certain situation. काही विशिष्ट परिस्थितीमुळे झालंय असं नाही. Sometimes we think कधी कधी मात्र आपल्याला असं वाटतं we are the children of God. आम्ही तर देवाची मुलं आहोत, We should not have this kind of delay. अशा पद्धतीचे उशीर आमच्या जीवनात नकोत. But God has a plan even in that delay अरे पण त्या उशिरात सुद्धा देवाची काहीतरी योजना आहे so that we may have an opportunity to pray. की आपल्याला जरा संधी मिळावी प्रार्थनेची. कारण तसे तर आपण फार बिझी लोक आहे. Amen. मग देव म्हणतो आता ट्रेनच उशिरा पाठवा म्हणजे 10 मिनिटं हा प्रेयरला बसेल. कुठं? स्टेशनवर. But then what we do? पण मग आपण काय करतो? बरं झालं आता आपण असं. वडापाव खाऊ मग. हा See, we, Yes. we change everything. हे असं असं कसं बरं, पण हे असंच आपण सगळं तो वडापाव आता काही गरजेचा आहे का? No, we think, oh, we have got 10 minutes. In 10 minutes, I can finish too. पण आपण एवढे मॉडर्न लोक ना, नाही 10 मिनिटं मिळाले, 2 मिनिट में तो 2 मैगडी खा लेंगे, बड़ा वडापाव. Say, but why we never think that 10 minutes has been allotted by God to us that we may pray to prepare us in the future or something that might come against me. अरे पण सोनूल्या, तुझ्या सुंदरशा डोक्यात असा विचार नाही का आला की देवाने 10 मिनिटं उशीर केलाय की मी इथं प्रार्थना करावी, काहीतरी देवाची पुढे योजना असेल? Say, हा? and do you know, तुम्हाला माहित आहे, when you immerse yourself in reading the Bible, तुम्ही बायबल वाचनात जेव्हा स्वतःला भिजवता, you are ready to face the devil. तुम्ही सैतानाला तोंड द्यायला तयार असता की अभी आई जा तू, आखाड्यात मी उतरलो.
Jesus was in the wilderness येशू रानात होते, and the devil challenged Jesus. सैतानाने आव्हान टाकलं येशूंना. But because he was immersed with the word of God, he could answer him back with the word of पण God. येशू देवाच्या शब्दाने भिजलेले असल्यामुळे शब्दातूनच येशूंनी त्याला उत्तर दिलं, सुनवली त्याला शब्दातून. The devil tried to quote 3 verses from the Bible. Jesus also quoted 3 verses from the Bible. सैतानाने 3 वचनं बायबलमधून येशूंना सुनवायचा प्रयत्न केला. त्या परतफेडीत येशूंनी त्याला अजून 3 वचनं सुनवली. Praise God. Amen. And he defeated the devil with the word of God. आणि सैतानाला देवाच्या शब्दाद्वारे पराजयी केलं. If the word of God was not in him, देवाचा शब्द जर येशूंमध्ये नसता, he would have been defeated. येशू पराजयी झाले असते त्या दिवशी. But because the word of God was in him, पण देवाचा शब्द येशूंमध्ये असल्यामुळे he could defeat the devil. येशू सैतानाला पराजयी करू शकले की असं तू म्हणतो, तर वचन असंही म्हणतं. So let me encourage you. तर मला तुम्हा लोकांना आज हे प्रोत्साहन द्यायचंय. Don't try to be teachers, be students of the Bible. हा. तुम्ही ना शिक्षक बनायचा प्रयत्न करू नका, बायबलचे विद्यार्थी बनायचा प्रयत्न करा. सारे सर हो गए तो स्टूडेंट कौन बनेगा? I always prefer to be a student of the Bible than the teacher of the Bible. मला तर नेहमी बायबलचा विद्यार्थीच बनायला आवडतं, सर नहीं, शिक्षक नहीं. अभी बहुत बाकी है बेटा. अगर पास्टर ऐसा बोल रहे हैं तो अपनी तो क्या ही बात है. In our life, आपल्या the जीवनात word of God should be given the topmost priority. देवाच्या शब्दाला खरं खरं म्हटलं तर ना, आपल्या जीवनात देवाच्या शब्दाला पहिली जागा मिळाली पाहिजे. खरं खरं सांग. Have a reading plan. जरा बायबल वाचनाची योजना करा. Amen. आमेन. Some people say, काही लोक I म्हणतात, have read the Bible from Genesis to Revelation 10 times. मी उत्पत्तीपासून प्रगटीकरणापर्यंत 10 वेळेला बायबल वाचलंय. आता मी फक्त मरताना मी अजून एक हो वेळ का? मिळाला तर वाचणार. अच्छा, ते No, कधी? every day you have to read. असं नाही. किती धोका घेताय तुम्ही. रोज वाचायचं असतं बायबल. हे I mean, असले. it is not, I don't know, in my time we had Gulshan Nanda books अच्छा, बरोबर. उपन्यास वगैरे, Yes. कादंबऱ्या वगैरे. आमच्या काळी or Enid Blyton books I used to read lots. अशी सगळी पुस्तकं मी वाचायचो. I mean, when I was a small kid, I'm saying. लहान असतानाच सांगतोय बरं का. And ठीक आहे then- का? हा. You read just once आणि एकदा आपण ते वाचतो, and then afterwards you don't read it again. नंतर नाही परत वाचत आपण. You know the end of the story. मग तुम्हाला त्या कथेचा अंत माहित असतो. But the Bible is पण बायबल so beautiful. इतकं छान You don't know the end of the की story. आपल्याला कथेचा अंतच माहित नाहीये ना. कथेचा अंत माहित नाही आपल्याला. It keeps you guessing. आणि बायबल आपल्याला मग तर्कच लावत राहतं की तू तर्क लाव काय होईल नंतर. And every time you read the Bible, something new comes into आणि ज्या it. त्या वेळेला आपण बायबल वाचतो काहीतरी नवीन आपल्यामध्ये येतं. And when you read the Bible, you are getting connected to the living person. आणि बायबल वाचतो ना, जेव्हा केव्हा आपण बायबल वाचतो आपण जिवंत व्यक्तीशी संपर्क लावत असतो. Because the word of God is alive. कारण देवाचा शब्द जिवंत And आहे, powerful. सामर्थ्यवान आहे. So every time you read the Bible, you are connecting Jesus straight. तर ज्या दर वेळेला तुम्ही बायबल वाचत असताना तुम्ही थेट येशूंशी संपर्क साधताय. डायरेक्ट कॉल. And suddenly, whenever things go wrong, that Bible only helps आणि you. अचानक काही गोष्टी चुकीच्या घडल्या की ते बायबलच मदत करतं आपल्याला. Some people have not even read once the Bible from Genesis to काही Revelation. लोकांनी एकदाही अजूनपर्यंत, काही बिलीवर लोकांनी एकदाही अजूनपर्यंत उत्पत्तीपासून प्रकटीकरणापर्यंत बायबल वाचलेलं नाही. If you have not started it, start it. सुरुवात केली नसेल तर करा सुरुवात. Some of the areas you may feel very bored काही भाग तुम्हाला त्यातले कदाचित कंटाळवाणे वाटतील when you start reading the genealogies. आणि सगळी वंशावळ वगैरे वाचायला लागलो की असं वाटेल काय बोरिंग आहे. But पण read it all. वाचा. Because God has written it and we should read it. कारण देवाने लिहिलंय, आपण वाचलंच पाहिजे. It should become a pleasure. आपल्यासाठी ते सौख्य पाहिजे. सौख्य. It should not be a chore or core. एक काम म्हणून नाही, एक असं Like, you know, in the कर्तव्य house. म्हणून नाही. जसं घरात Oh, I have to do. नाही, मला करावंच लागतं ना. This is the household chores I have to घरची do. कामं आहेत ना, घरची कामं करायलाच लागतात No, ना. this should be a relish. नाही नाही, करायलाच लागतं It's म्हणून a करू नका. joy. आनंदाने करा. ह्याच्यात माझी भलाई आहे म्हणून करा. Second point. दुसरा मुद्दा, Jesus was not driven by the expectation of others. इतरांच्या आशा अपेक्षांवर येशू कधीच चालले नाहीत. Everyone had their own agendas for Jesus, बघा, येशूंसाठी प्रत्येकाचा वेगवेगळा अजेंडा होता. including the devil. सैताना सकट सगळेजण येशूंसाठी वेगवेगळंच सांगायचे की येशू मग त्यांनी असं केलं पाहिजे. येशू ना, मग येशूनी तर असंच केलं पाहिजे. See, even the devil had an agenda for Jesus. सैतानाने पण अजेंडा केला होता येशूंसाठी. Everybody has an agenda for you. तसं तुझ्यासाठी पण सगळ्यांनी काय काय प्लॅनिंग केलेली असते. His family wanted him to slow down. येशूंच्या परिवाराची इच्छा होती की येशूंनी जरा गती स्लो करावी. की एवढं काय तुम्ही करताय.
Don't do so much. एवढं नका करू. That's why when he was preaching in one place, the whole family came मग there. एका जागी येशू ख्रिस्त संदेश सांगत असताना येशूंचं पूर्ण कुटुंब बाहेर आलं They said, we want to talk with Jesus. आणि सगळे म्हणाले कुटुंबातले की आम्हाला येशूंशी बोलायचं आहे. Everybody thought, सगळ्यांना वाटलं meeting is over. मीटिंग संपली, Jesus will get up and meet his family. आता येशू मीटिंग संपवतीलच, अर्ध्यामध्ये उठून बाहेर येतील आणि कुटुंबाला भेटतील. And they said, मग ते म्हणाले Master, गुरुदेव जाऊन हात निरोप दिला त्यांनी mother and your brothers have come. की तुमची आई आणि तुमचे भाऊ आलेत बाहेर. Who is my mother? येशू म्हणाले कोण माझी आई, Who are my brothers? कोण माझे भाऊ. These who are seated here are my ते brothers. जे बसलेत आणि ऐकतायत आणि पाळतायत तेच माझे आई भाऊ बहीण सगळे आहेत. You know, if he had said that in the church, चर्च मध्ये जर असं बोलले असते तर half of the church members would have gone home. अर्धे चर्च मेंबर घरी गेले असते. आमच्या फॅमिलीला असं कोणी बोलायचं का, आमची फॅमिली आहे ती, अहो आम्ही कुठं नाही म्हणतोय, पण असं कुठं होतं का. Say, because you are racing against time. वेळेविरुद्ध चाललोय आपण, वेळेला महत्व द्या. And where you are preaching, आणि जिथं तुम्ही संदेश सांगताय where you are listening, आणि जिथं तुम्ही संदेश बसून ऐकताय there should be no interference. तिथे काही मध्ये लुडबुड नाही पाहिजे. बोलणाऱ्याने बोललं पाहिजे, ऐकणाऱ्याने खाली बसून ऐकलं पाहिजे. You have to त्याच्या switch कहाणीमध्ये off your phone. फोन तर मी म्हणतो बंदच केले पाहिजे. You should say, आणि म्हटलं this पाहिजे is not the time for phone, this is the काय? time to be connected की to नाही God. नाही, ही काय फोन घेऊन फोन घेऊन बसायची वेळ नाही. देवाशी संपर्क साधायची वेळ आहे, वचन ऐकायची वेळ आहे, फोन बंद. Because the family were embarrassed by the attention that he was getting from the people. का कुटुंबाला लाज वाटत होती लोकांकडनं जे लक्ष मिळत होतं त्यामुळे. You know, in John 6, योहान 6 मध्ये सुद्धा they all wanted to make him king. सगळ्यांची इच्छा झाली की आपण येशूंना राजा करूया. आजच्या दिवस त्यांना आपण राजा बनवू. आता लोकांचं काय बाबा, People will decide anything. लोक तुझ्यासाठी काही पण ठरवतील. लोक म्हणतील आज ना मला तुला डोक्यावर घेऊन नाचायचंय, They will उद्या say, म्हणतील, नाही मला तुला yes. तुलवायचंय नाही, they will say, म्हणतील. तुम्ही या ना चर्चला, तुम्हाला आम्ही फेटा घालायचं आहे. लोक आहेत, मला फेटा घालायचाय तुम्हाला, चर्चला या. See, and people will have everything. लोक काय काय बोलतात. So they said, we want to make you king. आणि मग लोक म्हटले आम्हाला येशूंना राजा करायचंय. Jesus ran away from there. येशू तिथून पळून गेले की हा ट्रॅक चुकलेला आहे. See, so people will have their own agendas. तर म्हणायचं तात्पर्य माझं असे बेटा, तुझ्या विषयीनं लोकांची सगळी वेगवेगळी योजना असणार आहे. People would want to meet you. लोकांना तुला भेटायला Talk with you. बोलायचंच आहे, मला तूच पाहिजे. The zealots wanted Jesus to be leading in a revolution. जे झिलट होते त्यांना येशूंना येशूंनी प्रगटीकरणात चालावं म्हणून येशू हवे होते. Judas had his own agenda यहुदाचं आपलं स्वतःच काहीतरी येशूंसाठी, for Jesus. येशूंसाठी A different agenda. वेगळीच योजना. जे मी म्हणाले He की should be friendly with the Pharisees. नाही पुरुषांशी येशूंनी दोस्ती केली पाहिजे. That's why he hated Jesus. आणि म्हणून येशूंचा तिरस्कार केला त्यांनी. Because his agenda was कारण यहुदाची योजना होती that if Jesus becomes the leader, की येशू जर लीडर झाले we can pull down the Roman तर government. रोमी सत्ता आपण अशी खाली करू. So he बोला. had his own agenda. तर त्याचं आपलं वेगळंच राजकारण होतं. Just imagine if Jesus was going along with Judas' agenda, आणि कल्पना करा येशू जर यहुदाच्या योजनेप्रमाणे चालले असते, God would have put his hand on his forehead. देवाने कपाळावर हात मारला असता Where he is going? की हे कुठे चाललेत, मी कशासाठी पाठवले आणि हे काय करतायत. Are you getting me, people? कळतंय का. तसं You have to आपल्यातल्या be अनेकांकडे sharp. बघून You have to know. तुम्ही हुशार झालं पाहिजे, तुम्हाला कळलं पाहिजे. The Pharisees wanted to shut up Jesus. पुरुषांना येशूंना गप्प बसवायचं होतं की बोलू नको, गबस, Don't talk, they said. बोलायचं नाही, गप्प बसा. But the Father wanted him to talk. अरे पण देवबापाची इच्छा येशूंनी बोलावं. Some will not want you to preach. तसं काही लोकांची इच्छा अशीच असणार आहे की तुम्ही बोलू नका, सिस्टर तुम्ही बोलू नका, सिस्टर तुम्ही You have preaching to करा. talk. नाही You have to करायचं, preach. बोलायचं, प्रीचिंग करायचं, असं कसं करू नका. He went to a synagogue. सभागृहात गेले, It was Sabbath day. शब्दात दिवस होता. Jesus healed that hunchbacked woman. तर येशूनी त्या कुबड्या बाईला आरोग्य दिलं. The religious leader said, झालं. धार्मिक पुढारी बोलले, woman, बाई didn't you get some other time to come and attend this meeting? तुला काही दुसरी कुठली वेळ मिळाली नाही का सभेला यायची, आजच कशाला आली. And this man also today only he had to heal. हा पण ह्यालाही आजच, म्हणजे येशूंना पण आजच हिला आरोग्य द्यायचं झालं. Some of the things you need to overlook. तसं काही ह्या ज्या गोष्टी असतात, ही जी वायफळ बडबड असते ना, त्याच्याकडे कानच द्यायचा नाही. People will tell you don't go to church. लोक तुम्हाला काय काय सांगतील. काही लोक म्हणतील चर्च मध्ये जाओ, चर्च में आओ, ऐसा बहुत कुछ हो रहा हो का. You should say, no, I'm going. तुम्ही म्हणायचं नाही नाही मैं तो अभी जाएगा ही. Say, despite all these pressures, हे सगळे जे दबाव येतात ना ते जरी Jesus आले, did not let demands from others, even the loved ones, to control his allotted time. तरी येशूंनी बाकीच्या लोकांनी येशूंसाठी ज्या मागण्या केल्या, अगदी त्याच्या कुटुंबाने सुद्धा ज्या मागण्या केल्या,
त्या मागण्या पूर्ण केल्या नाही तर जी वेळ ज्याला दिलेली होती त्यातच घालवली. You have an allotted time. तसं तुमच्याकडे एक दिलेली वेळ आहे. You are the owner of that time. त्या वेळेचा मालक तू आहेस. Even your mother, father, brother, sister, nobody owns that time. तुझी आई वडील किंवा तुझे भाऊ बहीण कोणी त्या वेळेच्या मालकीचे नाही. कोणाच्याही मालकीची ती वेळ नाही. ती वेळ तुझ्या मालकीची आहे. It has been given to you. ते आयुष्य तुझं आहे. You have to use it correctly. त्यातली वेळ तुझी आहे. तू ती योग्य वापर. Don't give your time to somebody else. अशा लोकांच्या नादी लावू नको आणि त्यांना वेळ देऊ नको. Because some will leave before you, some will leave after you. कारण काही लोक तुझ्या अगोदर जातील, काही लोक तुझ्या नंतर जातील. And some people who have got many years to live, they will want you to live their life. आणि काही लोकांकडे अनेक वर्ष जगण्याची आहेत तर मग त्यांची अशीच इच्छा असणार की तुम्ही त्यांच्यासारखंच जगावं. But they have got a slow life because they have got long life. You have got short life, you have to move fast. त्यांच्याकडे अनेक वर्ष पडलेली आहेत म्हणून ते असं हळूहळू काही पण करत करत टाइमपास चाललाय. अरे तुझ्याकडे जर तुझ्या लक्षात आलंय वर्ष कमी आहे तर तुझं पटापटा कर ना प्रभूचं काम. Praise God. आमेन. Jesus was never put off by criticism or threats. निंदा, भीती, ह्याने दहशत ह्यातनं येशू कधीही घाबरले नाहीत. When we face demands जेव्हा काही लोकांच्या मागण्या आपल्यावर येतात ना, of our family, of our relatives, of the समजा patients, आपले नातेवाईक किंवा आपलं कुटुंब आपल्यावर फारच मागणी हक्क करत आहे, or our society people, का आपल्या समाजातले लोक आपल्यावर फारच मागणी हक्क करत आहेत, or somebody on the road you meet, नाहीतर रस्त्यावर कोणी भेटलं, we need to remember आपण एक गोष्ट लक्षात ठेवायची, who we are actually आपण कोण आहोत खरे and whom we are serving. आणि कुणाची सेवा आपण करत आहोत. It's very important फिनिश. ते फार महत्वाचं आहे. because Bible tells us कारण बायबल आपल्याला सांगतं, in Colossians 3:24, कलसई 3 अध्याय 24 वचन, there it reminds us that we are serving the Lord Jesus Christ. तिथे आपल्याला आठवण करून देण्यात आलेली आहे की आपण प्रभू येशू ख्रिस्ताची सेवा करत आहोत. Yes, प्रभू while- ख्रिस्ताची चाकरी करत आहोत. Yes. कलसई 3:24. So while this service will lead us to serve others in the name of तर Jesus, येशूंच्या नावात ही चाकरी आपल्याला इतरांची सेवा करायला लावणार. but yet तरी we have to see how much we can allot the time. वेळ आपण किती कोणाला देत आहोत ते बघायचं. Jesus finally should dictate the terms. आणि येशूंनी सरते शेवटी आपल्याला सांगावं की आपण त्या वेळेचं काय केलं पाहिजे. लोकांनी, मित्रांनी नाही. His will should take priority. येशूंची इच्छा आपल्या जीवनात एक नंबरला पाहिजे. And at times this means आणि कधी कधी याचा अर्थ असा होतो, making choices निवड करावी लागेल आयुष्यात बेटा. that those people around you will understand and respect your choice. असेही प्रसंग आयुष्यात येतील हा, की निवड करावी लागेल आणि तुझ्या अवतीभोवतीचे जे कोणी आहेत ना त्यांना समजून घ्यावं लागेल आणि तुझ्या वेळेला त्यांना आदर द्यावा लागेल. Amen. की आता नाही म्हणजे नाही. Sometimes कधी-कधी. when you make some choices, जेव्हा तुम्ही अशी काही निवड करता that those people around you will not understand. तुमच्या अवतीभोवतीच्या लोकांना ते कळणार नाही की ह्यांचं काय एवढं 9:30 म्हणजे 9:30ला They may not respect, ते कदाचित आदर करणार नाही त्याचा. but you should not worry. तू नाही काळजी करायची. Your time is important. तुझी वेळ महत्वाची आहे. त्यांनी काही म्हणू ते Your म्हणतील time is अख्खी रात्र बस. And some people will be offended. काही लोकांना त्यात वाईट वाटेल बरं का तुझ्या It's विषयी. okay. ठीक आहे, वाटलं तर वाटलं. When you as a family, तुम्ही एक कुटुंब या नात्याने when you go for some party or birthday party or marriage, समजा काही बर्थडे पार्टीला Party. गेला का लग्नाला Reception. गेला रिसेप्शनला गेला, how you see the time? तुम्ही वेळेकडे कसं पाहता? 9 o'clock. 9 वाजले. Children have to go to school tomorrow morning. मुलांना उद्या सकाळी शाळेला जायचंय, है ना? Your friends will say, मित्र म्हणतील "Basana, बसना. sit." सेम Sit for some time. बसना. And then मग you need to know, आपल्याला कळायला हवं ना. most of them would tell you to sit down or idle. They are not married. They have nobody. त्यांच्यातले जास्तीत जास्त रिकाम टेकडे, जास्तीत जास्तांची लग्न झालेली नाहीयेत आणि त्यांच्याकडे करायला काही काम नाहीये. Or they म्हणून are ते म्हणतात pensioners. बसना. किंवा निवृत्त झालेले आहेत पेन्शनर म्हणून म्हणतात बसना. You should know who is asking you to sit down. आपल्याला कळलं पाहिजे बसून माझ्याशी बोल ना असं आपल्याला कोण म्हणत आहे. You have to see your children have to get up early morning to school. अरे आपल्यावर जबाबदारी आहे की नाही. सकाळी सकाळी उठायला लागतंय, मुलांना शाळेत पाठवायला लागतंय. I'm not understanding. कळतंय की नाही आपल्याला पण आपली काही वेळ वगैरे आहे का नाही. Third point. तिसरा मुद्दा, Jesus had a clear strategy. येशूंकडे अगदी क्लिअर अशी योजना होती. Whether we are talking about church चर्च विषयी बोला, or some commercial company, नाहीतर काही व्यावहारिक कंपनी विषयी बोला, organization or an individual, संस्थेविषयी बोला, नाहीतर एखाद्या व्यक्तीविषयी बोला. each has a mission statement प्रत्येकाचं काहीतरी कामगिरीचं विधान आहे that sums up their overall purpose. आणि त्याच्यामध्ये त्यांची संपूर्ण
गोळाबेरीज होते की त्यांच्यासाठी काय संकल्प देवाने दिलेला होता. We find Jesus' mission statement in the sermon to his own community. आपल्याला येशूंच्या संकल्पाचं विधान त्यांच्या स्वतःच्या गटात सापडतं. When he went to Nazareth, म्हणजे काय, येशू जेव्हा नाझरेत गावी गेले, what did he do? येशूंनी काय केलं, A book was given to him, एक पुस्तक त्यांना देण्यात आलं. and he opened the page. येशूंनी पान उघडलं. They didn't open for him, he opened it up, त्यांनी नाही उघडलं येशूंसाठी, येशूंनी पान उघडलं. and he quoted from Isaiah. यशायामधून येशूंनी बोलले. And if you read it in Luke 4:18, you will know what he said. लूक 4:18 वाचलं तर तुम्हाला कळेल येशू तिथे त्यांना काय बोलले. He said, "The Spirit of the Lord is upon me, येशू त्यांना म्हणाले, देवाचा आत्मा माझ्यावर आहे, because he has anointed me to preach the good news to the poor. कारण त्याने मला गरिबांना सुवार्ता सांगायला अभिषिक्त He केलेला has आहे, sent me to proclaim freedom to the prisoners, पाडाव केलेल्यांना सुटका द्यायला बोलावलेला आहे, and recovery of the sight for the blind, अंधांना दृष्टी गाजवायला, to release the oppressed, ठेचलेल्यांना मोकळे करायला to पाठवलंय, proclaim the year of the Lord's favor." आणि प्रभूच्या अनुग्रहाचं वर्ष गाजवायला पाठवलंय. See, he was quoting Isaiah 61, म्हणजे यशया 61 येशू तिथे कोट करत होते. कुठे, लूक 4:18 मध्ये लोकांना सांगत होते. 1 and 2 he was quoting. 1 आणि 2 मध्ये येशू म्हणाले बघा. See, but when he was quoting that scripture verse from Isaiah 61, पण यशया 61 मधून येशूंनी ते वचन कोट करताना he cleverly chose to omit the words to proclaim the year of the Lord. हुशारीनं ते शब्द येशूंनी वगळले की प्रभूचं वर्ष गाजवायला हे जे शब्द आहेत ते वगळले. Rest everything exactly he quoted. बाकीचं सगळं जसं आहे तसं येशू बोलले. But पण to proclaim the year of the Lord, he did not quote. प्रभूचं वर्ष गाजवायचं आहे ते नाही बोलले, ते वगळलं. He didn't even quote the day of vengeance of our Lord. आणि सुडाचा दिवस आपल्या प्रभूचा तेही वगळलं. Why? का? Why didn't he quote the full sentence? का संपूर्ण वाक्य यशया 61 मधलं येशूंनी का नाही कोट Because केलं? that was another time. कारण ती वेगळी वेळ आहे. Vengeance will be taken later on the सूड वगैरे judgment day. केल्यानंतर न्यायाच्या दिवशी होणार आहे. So he said, why should I speak about the judgment now when आणि I am म्हणून- here to preach the gospel? आणि म्हणून येशू म्हणाले, आता कशाला मी न्याय बोलू त्यांच्यावरती, आता मला शुभवर्तमान सांगायची वेळ आहे. It should not be included for this time. या वेळेमध्ये आपल्याला न्याय वगैरे नाही पुकारायचा, बोलायचा नाही. It's so important. किती महत्वाचं आहे बघा, की कुठल्या वेळेत काय बोलायचं तेही महत्वाचं आहे. Say, because the Messiah came first to save the world, to die for the world. कारण मसीहा प्रथम जगाला तारायला आणि जगासाठी मरायला आला. Then he will judge the world. त्याच्यानंतर जगाचा न्याय मसीहा करणार आहे. And that scripture verse in Isaiah 61, it speaks about vengeance and judgment. तर यशया 61वा अध्याय त्याच्यामध्ये हे जे दिलेलं वचन आहे त्यात न्याय वगैरे विषयीनं पण लिहिलेलं आहे. परंतु येशूंनी तेच वचन लूक 4:18 मध्ये त्या लोकांना सांगताना हा न्याय वगैरे वगळला, बाकीचं सांगितलं. He deliberately stopped in the middle of a verse. आणि मुद्दामून वचनामध्येच येशू थांबले. And everyone in the synagogue, आणि सगळे सभागृहातले they stared at him येशूंकडे असं एकटक बघत होते. because they know how it ends. कारण त्यांना माहित होतं की ह्याचा अखेर कसा आहे. But Jesus omitted those few words. पण येशूंनी ते काही शब्द वगळूनच टाकले, ते नाही He सांगितले. separated the time of salvation and the time of judgment. म्हणजे तारणाची वेळ आणि न्यायाची वेळ येशूंनी वेगळी करून टाकली की आता तारण सांगायची वेळ, तारण सांगा, न्याय मध्ये घालू नका. Sometimes कधी कधी we speak about marriage when we are 14. हो ना, आपण 14 वर्षाची असताना लग्नाच्या गप्पा मारतो. I mean, we talk things which have to be talked after 20 years. म्हणजे 20 वर्षानंतर ज्या गोष्टीविषयी बोललं केलं पाहिजे ते आपण 14ची असताना बोलतो रे. When children are small, लहान मुलं जेव्हा लहान आहेत, just imagine the parents talking about their children कल्पना करा आई वडील आपल्या मुलांविषयी, समजा लहान मुलांविषयी असं बोलतायत. after 20 years. आतापासून 20 वर्षानंतर We have to see that this girl gets married आपण आपल्या मुलीचं लग्न करायची जबाबदारी घ्यायची आहे and then she has to finish this education. आणि तिने शिक्षण पूर्ण करायचं आहे. That is 20 years later. पण 20 वर्षांनंतर आहे ना, अभी की कुछ देख के बोलो. Talk about today. आत्ताचं बघून आत्ताचं बोला ना. That 20 is important. 20 वर्षानंतरचं. Jesus knew when he had to sleep, when he had to get up. मला म्हणायचं असं आहे, येशूंना माहिती होतं कधी झोपायचं, कधी उठायचं, Say, कधी काय बोलायचं, he knew when he had to go to the feast also. आणि कधी सणाला जायचं तेही येशूंना माहित होतं. Yes. सगळं. His brothers said, येशूंची भावंड म्हणाली, there is the feast in Jerusalem. जेरुसलेमेत सण सुरू आहे, Are you not going? जाणार नाही तू? What did Jesus answer? येशूंनी काय उत्तर दिलं? For you, any time is the right time. तुमच्यासाठी कुठलीही वेळ बरोबर वेळ असते, But for me, it isn't. माझ्यासाठी नाही. And he didn't go. आणि येशू गेले नाही, But later on, he went. नंतर गेले.
Even the hours made a difference for Jesus. म्हणजे तासानं पण येशूंना फरक पडायचा की ज्या वेळेला जिथे तेव्हाच तिथे, नाहीतर नाही. They may have said to him at 12 o'clock, ते म्हणाले असतील 12 वाजता, but he didn't go at 12 पण o'clock. येशू नाही गेले 12 Maybe वाजता, at 3 o'clock he went. 3 वाजता गेले असतील. Because he knew कारण येशूंना माहित होतं in this 12 to 3 I had some other important या work. 12 ते 3 मध्ये मला बाकीचं काहीतरी महत्वाचं आहे. There was a time for everything for Jesus. म्हणजे येशूंनी जे केलं त्या सगळ्यासाठी एक वेळ होती. There was a time for his preparation. पूर्वतयारीची वेळ होती, There was a time for his preaching. संदेश सांगायची वेळ होती. From childhood, he was only preparing himself. बालपणापासून येशू स्वतःची तयारीच करत होते फक्त. He started his healing at the age of 30. आणि आरोग्य येशूंनी 30शीत असताना सुरू Healing केलं. ministry after 30. आरोग्य म्हणजे आरोग्याची सेवा येशूंनी 30शीत असताना सुरू केली. Before that, त्याच्या आधी what was he doing? काय करत होते येशू? Preparing himself. स्वतःची तयारी करत होते येशू. 30शी Amen. नंतर येशूंनी लोकांना आरोग्य दिलंय. He stayed without preaching and healing. आरोग्य देणं, संदेश करणं हे सगळं सोडून राहिले येशू 30शीच्या अगोदर. Till the age of 30, he did not heal anybody. 30 Can you वर्षाच्या imagine? होईपर्यंत येशूंनी कोणालाही आरोग्य दिलं नाही. अंदाज करवतो तुम्हाला, ते येशू आहेत. The first miracle was the marriage at Cana. पहिला चमत्कार येशूंनी केला काना गावातल्या लग्नात. That also his mother forced him, so he did it. तेही आईने बळजबरी केली म्हणून केला. But he never healed. पण आरोग्य Till नाही दिलं. 30. 30 वर्षाचा होईपर्यंत कोणाला आरोग्य दिलं नाही. Because that is how God wanted him. कारण देवाची इच्छाच तशी होती की जी वेळ मी तुला ज्यासाठी दिली आहे ती वेळ त्यासाठीच वापर. He didn't even preach till the age of 30. 30 वर्षाचा होईपर्यंत येशूंनी संदेश पण सांगितला नाही, उपदेश केला नाही, शुभवर्तमान गाजवलं But नाही. then when he stepped out, he stepped out. पण मग मिनिस्ट्री जेव्हा सुरू केली देवाच्या वेळेत मग सुरू केली. Because he was confident. कारण विश्वास होता I can finish it in 3 years. की 3 वर्षात मी हे संपवू शकणार आहे, कारण हे देवाच्या वेळेत चाललंय. Yes. आपल्या काही वेळाच नसतात ना, कधी काही. You know, his mother and his disciples, they all went to the wedding at Cana. येशूंची आई, येशूंचे शिष्य काना गावातल्या लग्नात सगळे गेले. And the wine was over. द्राक्षारस संपला. And she came to Jesus. The mother येशूंची came आई to Jesus. येशूंची आई येशूकडे आली, She said, म्हणाली, they are over with the wine. अरे त्या फॅमिलीचं बघ ना कसं झालं, द्राक्षारस संपला, Can you do something? काहीतरी करू शकशील का? He could say with conviction, ते स्पर्शाने बोलू शकत होते my time has not come, lady. की बाई माझी वेळ अजून आलेली नाही, My time has not come. माझी वेळ अजून आलेली नाही बाई. That means there was a time of ministry. याचा अर्थ सेवेची पण वेळ होती. Once he told his disciples, एकदा येशू आपल्या शिष्यांना म्हणाले, let us go somewhere else. चला आणि कुठेतरी जाऊया, To the nearby villages we will preach. जवळपासच्या गावी जाऊन उपदेश करू, Because that is why I have come. कारण मी यासाठीच आलोय. Never sat down. कधी बसून नाही राहिले. If this is over, that will do. That is over, next we will हे do. संपलं की मग ते करू, ते संपलं की अजून काहीतरी करू. Once he said, we are going to Jerusalem. येशू एकदा म्हणाले आपण यरुशलेमेला जाऊया, And he said, there the Son of Man will be betrayed. आणि म्हणाले तिथे मानवी पुत्राला दगा दिला जाईल, But we will still go to पण Jerusalem. तरी आपण यरुशलेमेला See, जाऊया. nothing could stop him. कशामुळेही येशू थांबू नाही शकले. What I am saying is, nothing could stop him. मला काय म्हणायचंय तुम्हाला की येशूंना कुठल्याही गोष्टीनं थांबा नाही करू शकले, कुठलीच गोष्ट नाही. Like when he had to go to Bethany, जसं येशूंना बेथानी गावी जेव्हा जायचं होतं, Thomas and all the disciples said, थोमा आणि सगळे शिष्य म्हणाले you're going to the same place where they were threatening you. की गुरुदेव त्याच जागी परत चाललाय जिथे तुम्हाला त्यांनी दहशत घातली होती, जीवाला खतरा. I will go. नाही मी जाणार, Nothing can stop me. नाही मला नाही काही थांबवू शकत, मी जाणार. Tell that old fox, त्या म्हाताऱ्या खोकडाला सांग, today I will preach, tomorrow I will preach, third day I will be perfected. आज मी संदेश करीन, उद्या मी संदेश करीन, तिसऱ्या दिवशी मी परिपूर्ण होईन. त्या म्हाताऱ्या खोकडाला सांग. Praise God. हे येशूंचे शब्द आहेत. Yes, he said it. येशू बोलले, Tell that old fox, त्या म्हाताऱ्या खोकडाला सांग. Today आपल्याला I'll वाईट वाईट preach. वाटतं असं काही बोलल्यावर. tomorrow I will preach, third day I will be perfect. आज मी प्रीचिंग करणार आहे, उद्या मी प्रीचिंग करणार आहे, तिसऱ्या दिवशी मी परिपूर्ण होणार आहे. त्या म्हाताऱ्या खोकडाला जाऊन सांग. Hey, nothing will stop me. मला नाही काही थांबवू शकत. Nobody can stop you. तसं कोणीच तुला थांबवू शकत नाही. No कोणीही devil, तुला- no evil power, no evil man. कोणी सैतान नाही, कोणी वाईट माणूस नाही, कोणी नाही, कोणी नाही. If you have that overall purpose of God in your life and keep it as a vision, तुझ्या मनामध्ये आणि जीवनामध्ये तर तो जर देवाचा संपूर्ण संकल्प सारखा असेल
आणि त्याला जर तू दृष्टांत म्हणून स्वतः समोर ठेवलं ना, in तर line कोणीही with the तुला- calling, in line with your gifting. अगदी तुला जी दानं आहेत त्या दानानुरूप, तुला जे काही पाचारण आहे जे काय काम आहे त्यानुरूप, तर कोणी तुला काही अडखण घालू शकत नाही. You shall be perfected, and only then you will leave the मग earth. तू परिपूर्ण होऊनच भूतल सोडणार. That's why, like Jesus, we need a strategy. म्हणून येशूंसारखी आपल्याकडे पण योजना पाहिजे की कधी कुठे काय करायचं. Let not situation take control of your life. परिस्थितीला तुझा ताबा नको घेऊ देऊ. You take control of the तू situation. परिस्थितीचा ताबा घे. अरे वेळ काय वाया घालवत आहे. You have been given dominion over the whole earth. तुम्हाला संपूर्ण पृथ्वीवरचं राज्य दिलंय. You can trample snakes and scorpions. साप आणि विंचू तुडवायचं तुम्हाला सामर्थ्य दिलंय. You can stop the storms. तुम्ही वादळ थांबवू शकता. Say, आमेन. God is the same. देव तोच आहे. He who worked for Jesus will work for you. येशूंसाठी ज्याने काम केलं, ज्या देवाने काम केलं, तो देव तुझ्यासाठीही काम करेल. Fourth point. चौथा मुद्दा, Jesus established priorities. येशूंनी प्राधान्य प्रस्थापित केली. प्राधान्य म्हणजे काय? पहिल्या, दुसऱ्या, तिसऱ्या, चौथ्या, शेवटच्या नंबरला काय काय त्याला म्हणतात प्राधान्य. It is true that Jesus fulfilled everything in his mission statement, आणि हे खरंच आहे की येशूंनी त्यांच्या मिशनच्या विधानात सगळं पूर्ण केलं, but he had a priority. पण प्राधान्य देऊन पूर्ण केलं. And this is very clear from many passages as we read in the Bible. आणि अनेक दाखले जसे आपण बायबलमध्ये वाचतो हे त्यातनं उलगडतं की एक फार खरं आहे. See, after a busy day once, एकदा अगदी व्यस्त दिवसानंतर he was healing and casting out demons. एकदा येशू लोकांमधून सैतान काढत होते, लोकांना आरोग्य देत होते, People pressed him to stay back. आणि लोकांनी मग त्यांना गळ घातली की गुरुदेव आज इथेच राहा, Please stay back. प्लीज इथेच राहा. But he said, पण येशू म्हणाले, I have to preach the good news also of the kingdom of God to other cities and नाही, villages. देवाच्या राज्याची सुवार्ता मला इतर गावांना आणि इतर शहरांना पण सांगायची आहे. Because that is why I have been sent. त्याच्यासाठीच मला पाठवलेलं आहे. See, he didn't stay there. येशू नाही राहिले तिथे. आपण असतं तर राहिलोच असतो. चला मुक्काम प्रश्नच येत नाही, रात को आपलं बिर्याणी चला. हो जाए. Say, no, I'm not saying you म्हणजे cannot stay. मी असं म्हणत नाहीये की आपण कधीच कोणासोबत राहू शकत नाही, अशी माझी गैरसमजूत करू नका. But still, तरी you have to inquire of the Holy Spirit. जरा पवित्र आत्म्याची चौकशी करा ना. हे सगळं आता Don't inquire whether the food is really good that I should stay back. स्वयंपाक खरोखर चांगला आहे का, असेल तर मग मी थांबतो, असं नाही. ही चौकशी करू नका. पवित्र आत्म्याला चौकशी करा कि ये टाइम इनको दूं, क्या ये बर्बाद होने वाला टाइम है, तो मैं निकलूं. His prime concern was the preaching of the gospel. येशूंची एकच काळजी होती, मला सुवार्ता सांगायची आहे. Amen. एकच काळजी, एकच मिशन, एकच ध्येय, एकच गोल. And one of the devil's primary tactics is आणि सैतानाची एक महत्वाची युक्ती म्हणजे to distort your priorities. तुझं प्राधान्यच तो सगळं विस्कळीत करतो. What is important, he will ask you to make it last. सैतान तुला जे काही महत्वाचं आहे ना ते अगदी शेवटच्या नंबरला टाकायला लावेल. And what should be last, he will say, this is the most important thing आणि for जे you. शेवटच्या नंबरला असायला पाहिजे ना ते सैतान तुला म्हणे नाही नाही हे तू पहिले कर. Say, he will change the list. सैतान यादीच बदलेल. He will give his list. सैतान त्याची यादी तुला देईल. And then you see on top. मग तुम्ही सैतानाच्या यादीवर पहिल्या नंबरला बघाल काय, आज 12 वाजता पिक्चरला जायचंय. मॅटिनी शो टाकायचं. It will all be in the reverse order. सगळं उलटच लिहिलेलं असणार सैतानाचे. And your list is आणि तुझी यादी होती morning first meet God. सकाळी देवाला भेटायचंय, Second read the word. मग 2 वचन वाचायचंय, See, आणि मग 3 घरही बघायचे, स्वयंपाक वगैरे. amen. आमेन. Take care of your family. परिवार सांभाळायचा आहे, Go to work. मग कामालाही जायचं, ते केलं तर Go हे to मिळतंय. church. चर्चलाही जायचंय कारण हे केलं तर मग ते मिळतं. And so these are very important part of the expression of the kingdom of God. तर देवाच्या राज्याला व्यक्त करण्यामागचे हे महत्वाचे घटक आहेत. See, there are many things. अनेक गोष्टी आहेत तशा. तर For Jesus, येशूंसाठी his ministry was सेवा म्हणजे preaching, teaching, healing. उपदेश, शिकवणे आणि आरोग्य. That means first is preaching. हे पहिलं उपदेश करणे. Even healing was not first for Jesus. आरोग्य सुद्धा पहिल्या नंबर नव्हतं येशूंच्या सेवेत. But आरोग्य preaching नंतर was देऊ. first. पहिलं उपदेश करू. Yes. हो, It's not लंगडा healing. लंगडा स्वर्गात आलेला चालेल, पण दोन्ही पाय देऊन नरकात नको जायला. म्हणून getting प्रीचिंग me? पहिली, म्हणून सुवार्ता पहिली. कळलं ना की लंगडा स्वर्गात चालतोय पण दोन्ही पाय घेऊन नरकात नको, म्हणून प्रीचिंग It's very important. बहुत जरुरी आहे बात. For you, तुमच्यासाठी- preaching about Jesus is the most important. तुझ्यासाठी पण असं झालं पाहिजे की पहिलं मला यांना येशू सांगू दे बाबा. If पहिलं I'm, मला if लोकांना I'm talking about work, not relationship. Relationship always stands हा, top. कामाविषयी म्हणतो मी. म्हणजे नातं म्हटलं तर नातं पहिल्या नंबरवर आहे. Relationship with कामात God is फेरफार. first.
कामात फेरफार सांगतोय मी, नातं तर देवाशीच पहिलं असलं पाहिजे, Amen. पण सुवार्ता पहिल्या नंबरला आणि मग आरोग्य. Even Jesus followed it. अरे येशूंनी पण हे नियम पाळलेत. Even Jesus prioritized people. येशूंनी लोकांना पण कसं कसं प्राधान्य द्यायचं ते ठरवलं, की या लोकांना हे, त्या लोकांना ते. Amen. आमेन. He पहिलं took- यांना भेटवा. The most important were those who would become like him. सगळ्यात महत्वाचे कोण, की जे माझ्यासारखे बनणार आहेत ते मला पहिले द्या. Those who are going to take forward his gospel. आणि जे सुवार्ता पुढे नेणार आहेत असे लोक मला पहिले द्या. Amen. आमेन. First was the 3, पहिले 3, then 8, मग 8, then rest, मग बाकी. then 70, मग then the 70, crowd. मग गर्दी. असं आपलंही पाहिजे. आपली असते गर्दी पहिली, मग 12 आणि मग 3. आपलं तर क्रमच उलट आहे. Amen. आमेन. We have to have our priorities. असं नाही बेटा, कधी ना कधी आपल्याला आपलं प्राधान्य कळलं पाहिजे. People will mess up with your priorities. लोक बर्बाद करतील ना, तुझ्या प्राधान्याची बर्बादी करतील लोक. जे पहिलं आहे ते तुला पहिलं करूच देणार नाहीत. Sometimes we meet friends who are of not priority. कधी कधी आपण अशा काही मित्रांना भेटतो की ज्यांच्याकडे काही प्राधान्य नाही You कशाला. need to know your priority will be depending upon the gifts you carry in you. तर असं नाही, तुला कळायची गरज आहे तुझ्यामध्ये जी दानं देवाने दिलेली आहेत तदनुरूप तू तुझं प्राधान्य ठरव. Yes. की Now- रविवारी मी कारमध्ये पाहिजे. Yes. पाहिजे म्हणजे पाहिजे. नाही मित्र म्हटला ये, मी नाही येणार. Because कारण- that fellow hasn't got the gift that you have. त्याला नाही ते दान गायचं का वाजवायचं. Just imagine कल्पना करा, the one who leads the praise and worship. प्रेझेंट वर्षी जे कोणी घेत आहेत, One of the members called him समजा एखाद्या मेंबरनी त्याला बोलवलं and he's talking with him. आणि तो बोलतच राहिला, गप्पा And his सुरू आहेत. time was to lead. आणि त्याची वेळ होती 10:30 येऊन त्यांनी सुरू करायला हवंय. That नाही fellow गप्पा. is taking your time. मग तो तुझी वेळ वाया घालवतोय ना. तू 10:30 इथे सुरू करायचं होतं. Your gifting is calling you. तुझं दान तुला बोलवतंय, तुझी कला तुला बोलवतीये. So for each of us, our priorities will be different तर आपल्यातल्या प्रत्येकाचं प्राधान्य वेगळं असणार आहे. according to the giftings and the talents that God has given us. दानानुरूप आणि जी कला देवाने आपल्याला दिलेली आहे त्यानुरूप. If I have to come to church, I will come to church. मला जर चर्चला यायचं आहे मी येणार, आणि ज्या वेळेला यायचं त्या वेळेला येणार. You आणि आम्ही find me येतो. here on Saturday, Sunday, Monday, I'm here. शनिवार रविवार सोमवार आम्ही इथे असतो. कधी असं झालंय 8 बजे प्रीचिंग रहता 5 से 8:30 को आहे. आहे Never. का होता? आम्हाला Have you कळलं. ever heard about कधी it? ऐकलंय नाही. आम्ही जर बघितलं पाऊस खूप पडतोय वातावरण, आम्ही लवकर निघतो की काही ट्रॅफिक ना लगे, कुछ बीच में प्रॉब्लम ना आहे, घर जल्दी छोड़ो. And so there are certain activities in our life that God wants us to prioritize. तर काही कृत्य आपल्या जीवनात अशी असतात की ज्याला देवाची इच्छा आपण प्राधान्य द्यावं. Fifth point. 5वा मुद्दा, Jesus made time for individuals. येशूंनी काही लोकांसाठी वेळ दिली. In the midst of Jesus' busy schedule, येशूंचा जो काही व्यस्त काळ आणि वेळ होती त्याच्या सुद्धा काही लोकांसाठी एक येशूंनी वेळ दिली. he still did not let the urgent crowd remove his focus on individuals. आणि अगदी लोकांची गर्दी अर्जंटली असं सगळं मागतीये म्हणून गर्दीकडे न जाता काहींना व्यक्तिगत रीतीनं 1 to 1 वेळ दिली. Sometimes people who preach to the crowd don't want to preach to individuals. कधी कधी जी लोकांच्या गर्दीला सुवार्ता सांगतात ना आणि उपदेश करतात ना, त्यांना एकट्याला सुवार्ता सांगायला नको वाटतं. They say, ते म्हणतात I've got a pulpit ministry. नाही नाही आमची मंचावरची सेवा. Then हमको तो take the गर्दीला- pulpit everywhere to हाँ. individuals and preach. हाँ, मंचावरची सेवा, ये मंच लेके घूम सब तरफ और जो मिलता उसको प्रीचिंग कर, लेके चल कल से. Say, just because you are preaching to the crowd does not mean you cannot preach to individuals. आणि लोकांच्या गर्दीला तू सांगतोय उपदेश करतोय याचा अर्थ असा होतो का की तू एकेकाला उपदेश करायचा नाही, हे कोणी म्हटलं No, नाही. you have to meet असं the नाही. individuals. You have to pray for them, have compassion on them. एकेकाला भेटून पण त्यांना सांगायचं, त्यांच्या दया करायची, कळवळा करायचा. असं Amen. करायचं तर तसंही करायचं, तसं करतोय तर असंही करायचंय. See, sometimes there will be challenging time. कधी कधी आव्हानात्मक वेळ तर येणार आहे. असं डोकं बधीर होईल की काय You चाललंय? don't know now, should I attend to this person or should I attend to that हो ना, person? कधी कधी अशी आव्हानात्मक वेळ आयुष्यात येते की बधीर होतो माणूस की आता मी ह्याचं ऐकू त्याचं ऐकू, ह्याला वेळ देऊ का हिला देऊ. Like Jesus also had that occasion. जसं येशूंना पण असे प्रसंग आले. Like Jairus, याईर
He came to Jesus याहीर येशूंकडे आला. because his child was very sick. त्याची मुलगी होती फार आजारी. Jesus said, I will come. येशू त्याला म्हणाले, चल येतो मी तुझ्या And घरी. while going, आणि जाताना this woman with the issue of blood stopped him. मग ती रक्तस्रावी स्त्री आली आणि थांबवलं. Now, what he should do? आता त्यांनी काय करायला हवं होतं? Should he just leave this lady and then go to Jairus, or deal with her and then go to Jairus? आता येशूंनी काय करायला हवं होतं? रक्तस्रावी स्त्रीला बाजूला सोडून यायराच्या घरी पहिलं जायला हवं होतं, की रक्तस्रावी स्त्रीला हँडल करून मग पुढे जायला हवं होतं? That was a big question. आता मोठा प्रश्नच आहे हा. But which case was severe? पण मग कुठली केस फार सिरियस होती? Jairus. याईर. This lady could have waited another 10 days. ही बाई अजून 10 दिवस वाट बघू शकली असती, नाहीतरी 12 वर्ष वाटच बघवती ती. 12 वर्ष 10 दिवस क्या फरक पडता है? कुछ नहीं. 12 years 10 days पण नाही. But that child needed immediate deliverance. पण यायराच्या बाळाला लगेच सुटका हवी होती ना. But see, पण God बघा, will help you. देव तुला मदत करेल. At such times, God will help you. अशा वेळेला देव तुला मदत करेल. What did Jesus do? येशूंनी काय केलं? He stopped. थांबले. Because He's the master of time. कारण येशू वेळेचा धनी आहेत. He येशू is the थांबले. master of time. येशू वेळेचा धनी आहेत, त्यांना माहिती आहे. He is the eternal one. अनंत काळचा आहे येशू. Your time will be dissolved in eternity. तुझी वेळ अनंत काळात मिसळणार आहे, विरघळणार आहे. You will not even find time. It will all be eternity. वेळ सापडणारच नाहीये, अनंत काळ असणार आहे तेव्हा. Jesus healed her. येशू थांबले. येशूंनी तिला बरं केलं. Now she touched Jesus. She was healed. तिने येशूंच्या जग्याला स्पर्श केला, काठाला, ती बरी झाली. Jesus could have said, येशू म्हणू शकले असते, okay, काय बोलायचं नाही, मला पुढे हो, जायचंय. ठीक आहे, आता काही बोलू नको, मला फार घाई आहे, No. पुढची अपॉइंटमेंट आहे. He नाही. waited. थांबले And he was speaking to her. आणि बोलले बाईशी. यायराला असं धुक धुक. Yeah, Jairus is saying, हाँ. I was the first person to याईर म्हटलं call. असेल, मी पहिला आलो आणि माहित नाही मध्ये कुठून. Why this lady came in between? हो, किती हे चित्र आपल्याकडे कधी कधी असतं की नाही, खास करून या या कॉर्नरला सभा संपल्यावर. And then मग she was talking. ती बोलत होती. Jesus said, येशू बोलले. who touched me? I mean, we नाही, didn't need येशूनी to बोलायला say. सुरुवात केली, मला कोणी स्पर्श केला. I mean, we could have said, आपण म्हटलं असतो, Jesus, she's already healed. Who touched you? Who didn't touch you? Forget it येशू now. ती ऑलरेडी बरी झालेली आहे, वेळ वाया घालू नका आता ह्याच्यावरती चर्चा करून की कोणी स्पर्श केला आणि काय झालं आणि कधी झालं. No, I want to know who नाही, touched पण मला जाणून घ्यायचंय ना कोणी स्पर्श केला. Because each incident is हा, important. प्रत्येक घटना महत्वाची येशू म्हटले असतील तर येशूंनी सुरू Because- केलं. कारण This lady, ही बाई she touched Jesus. तिने येशूंना स्पर्श केला, She was healed. ती बरी झाली And the world did not know. आणि जगाला कळलं नाही. The world did not know. जगाला कळलंही नाही. What is the use if I pray for you, are healed, and then I don't testify? काय फायदा, मी तुमच्यासाठी प्रार्थना केली, तुम्ही बरे झाला आणि तुम्ही साक्षच दिली नाही, जगाला कळलंच नाही. What is the फायदा काय? use? काय फायदा. And so Jesus said, तर येशू म्हणाले, who touched me? कोणी मला स्पर्श केला. And silently going away. आणि कोण आहे शांतपणे स्पर्श करून आरोग्य वगैरे घेऊन असे निघून चाललं. She said, I touched you, Lord. टेस्टिमनी देणं आहे. तर ती बोलली, नाही मी केला, मी केला. You have to give your testimony. तुम्हाला साक्ष द्यावीच लागेल. गवाही दे मसीह, तू गवाह तुझको बनाया है. Praise God. You गाणारे have गाणं. to be a witness. साक्ष तर तुला द्यायलाच लागणार आहे. आता असे Jesus- गपचूप पळून नका जाऊ. Who touched me? येशू बोलले, कोणी स्पर्श केला. Because I know मला माहित आहे somebody is healed कोणीतरी बरं झालं and somebody is slipping away. आणि कोणीतरी बरं होऊन निघून चाललंय. She said, I touched you, मग ती Lord. बाई म्हणली, मीच केला सर. मग मग कधी testimony देणार? बोलणार कधी. येशूंनी केलं, येशूला धन्यवाद. Then she said मग म्हणाली बाई, the whole story. अख्खी कहाणी बोलली बाई And she said, I am healed, Lord. आणि म्हणाली, मी बरी झाले. Jesus said, okay, go. येशू म्हणाले, मग You are ठीक आहे, healed जा. of your जा बाई, sickness. तुझ्या आजारातनं तू बरी झाली, जा. So everybody said, मग सगळे म्हणाले, अच्छा आता ऐकला मी हो ना. testimony. मग तेच तर आम्ही ही बाई म्हणतोय, बोलतच सगळं नाही. ऐकल्यानंतर बोला ना. तुम्ही अर्ध्यातच सुरू होताय. अरे पुरी स्टोरी तो समजली बेटा. See? So Jesus said, okay, तर go. येशू म्हणले, ठीक आहे, जा. Then Jesus said, okay, Jairus, come, we have to go मग now. येशू म्हटले, जायरस चलो अभी आपका मिशन. But then मग that delay was real delay then. उशीर, खूपच उशीर झाला. Because कारण people came running from Jairus लोक home. आली यायराच्या घरून धावत धावत Your daughter is dead. की मुलगी वारली सर तुमची, जाऊ दे आता. Curse on that issue of woman. याईर म्हटलं असेल, वो सिस्टर के ऊपर शाप आने दो, जिसको इतना ब्लीडिंग हो रहा था, वो ब्लीडिंग हमेशा ही होना चाहिए था. शाप आने दो उसके You know, ऊपर. some of our women, आपल्यातल्या काही बायका they आल्या का break समोर? their... आपल्यातल्या काही बायका Curse on समोर them. आल्या ना, हो येतात. आपल्याला माहित असतं कोण कसं आहे, आपण बोलत नाही, गोष्ट वेगळी आहे. समोर Amen. आलंच असेल चित्र असं पदर वगैरे खोचून. And then मग
They said, don't take the master now. ते म्हणाले आता नका गुरुदेवांना कशाला त्रास देताय, मुलगी वारली. Jesus said, मग येशू Jairus, म्हटले यायरा, my time is never wasted time. माझी वेळ कधी वाया जात नाही हं. My time will never waste माझी away. वेळ कधी वाया जात नाही यायरा. I do everything in the right time. मी सगळं बरोबर वेळ करतो. हे I am the घरच्यांचं बाहेर नाही master करत. of time. मी वेळेचा मालक आहे. I am the master and owner of मी time. वेळेचा मालक आणि धनी आहे. मी I वेळ वाया घालवत invented नसतो. time. योग्य वेळेत मी ते I करतो. invented मी time. वेळ शोधली आहे. मी वेळ निर्माण केली आहे. He who invented time can never be a time waster. अरे ज्याने वेळ निर्माण केली तो वेळ काय बर्बाद करणार आहे, वेळ वाया घालवणार आहे? Never. कधीच नाही. Never. कधीच नाही. Time has to honor the time master. वेळेनं वेळेच्या मालकाला मान दिलाच पाहिजे, कारण वेळ त्याच्या मालकीची आहे. तर येशू म्हटले यायराला, ऐकू Come. नको, चल No, but the time is gone. No, Don't no. talk about time. तू गप्प बस, तू वेळेचं बोलू नको, तू चल. No, but the time is gone. तू गप बस ना बाबा. I am the master of मी time. वेळेचा मालक आहे. मी I can सांगते, reverse time. I can forward time. मी I वेळ can उलटी कर- stop the sun. मी वेळ उलटी करू शकतो, मी वेळ पुढे ढुकलू शकतो, मी सूर्य थांबवू शकतो. मी वेळेचा मालक आहे. यारा गपरा अंचल. ऐकू नको यांचं त्यांचं. नाही घरचे येऊन म्हटले, लाख म्हटले, तू चल. Jairus went with Jesus. येशून बरोबर याईर गेला. What did Jesus do? येशूंनी काय केलं? Raised up that young girl from the dead. त्याच्याही लहान मुलीला मेलेल्यातनं जिवंत केलं. Was his time wasted? मग वेळ वाया गेली होती का? No. नाही. Jesus is always there in the right time. येशू नेहमी योग्य वेळेतच येतात. That काही is वेळ my नाही वाया गेली. Jesus. असे माझे येशू आहेत. काय सांगू अजून तुम्हाला, सांगा. He would cater to the thousands. हजारोंच्या गरजा भागवणार, He used to cater to individuals. एकेकाची पण गरज भागवणार. One person हजारोंना is to देऊन meet. आलो, आता एकेकाला घेतोय. The whole town came at his door. अख्खं नगर दाराशी आलं And येशूंच्या. here इथे he is meeting one person. एकाला भेटतायत. आली ती रक्तस्रावी स्त्री, आजा आजा तुलाही देतो. आला याईर, आजा आजा तेरे साथ भी जा रहा हूं. Met that Samaritan woman at the well शोमरोनी बाईला विहिरीपाशी भेटले, and spoke to her about तिच्याशी salvation. बोलले तारणाविषयी. What? शिष्यांना टेन्शन. See the love of Jesus. येशूंचं प्रेम बघा ना, किती प्रेम ना. That is time management. त्याला म्हणतात वेळेचं नियोजन. Amen. आमेन, हालेलुया. आणि हालेलुया, देवाचे आमेन. सेवक जर आपल्यावरती एवढा वेळ घालवत असतील ना बेटा, आपण पण आपली वेळ वाया नाही घालवायची हं? ये बंदा खलास हो रहा है प्रीचिंग कर करके. आपण घ्यायचं आणि पुढे न्यायचं. You know, This is many not- many must have said, अनेक जण म्हटले असतील, Jesus should minister to children first. यशूंनी लहान मुलांची आधी सेवा करायला हवी, Then this old lady. मग ही म्हातारी बाई. आता लोकांचं काय, लोक काही People बोलतात. will talk. लोक बोल What I जिभेत want ना. to tell you, people मला काय will म्हणायचं talk. आहे, लोकांना जिभा आहेत, लोक बोलणार. कोई क्या बोल रहा, कोई क्या बोल रहा, भाई बोल ही रहे सब लोग. You know, there is a joke एक विनोद आहे. of a boy who approaches his parents एक मुलगा आपल्या आई वडिलांकडे गेला and he asks his mother, आणि आईला त्याने विचारलं, Mom, if you were driving the car ममा तुझं गाडी चालवत असती and right before you was an old man आणि तुझ्या समोर कोणीतरी एक वृद्ध व्यक्ती आला and असता a small child, आणि लहान लेकरू आलं असतं, what will you hit first? तर तू कुणाला आधी धडक दिली असती, म्हाताऱ्या व्यक्तीला की लहान लेकराला? The mother said, आई बोलली, What sort of question is this? हा काय प्रश्न आहे? He said, Just assume it's to be so. तर तो म्हणतो नाही नाही, असं जर झालं तर. She said, Okay, मम्मा म्हटली ठीक आहे, I will hit the old man मी वयस्कर माणसाला धडक मारली असती, because he is old. कारण तो वयस्कर आहे. He has passed his prime time. त्याची जवानीची वेळ संपली, प्राधान्य आता त्याचं संपलेलं आहे But the सगळं. young boy is young. छोटा अभी तक छोटा आहे, He has his life. He has to see his future. आयुष्य छोट्याचं अजून खूप बाकी आहे. तर मी त्याला वाचवलं So I will असतं, spare him and I will hit this old त्याला man. वाचवलं असतं आणि म्हाताऱ्याला धडकले असते मी. The boy started laughing तर तो मुलगा हसायला लागला and he said, आणि म्हणाला, Why will you hit both of them? का तू त्यांना दोघांना धडकणार? You will hit the brake. दोघांना कशाला धडकायचंय तुला? ब्रेकला धडक मार ना, ब्रेक दबा ना. So मुलगा तिचा तिला म्हणतो, अरे ब्रेक दबा के तू मामला खत्म कर, उनको क्यों दबाना था, say, and दोनों so, को भी नहीं दबाना था. so that's what Jesus did. येशूंनी तेच केलं, He saved both. दोघांनाही वाचवलं. लोकांची गर्दी पण आणि वनवन पण. Amen. आमेन.
वा, Jesus वा. gave full attention to both. येशूनी दोघांनाही पूर्ण लक्ष दिलं. Satisfied the issue with the woman with the issue of blood, satisfied Jairus also. रक्तस्रावी स्त्रीला पण समाधानी केलं आणि यायराला पण समाधानी केलं की दोनही सुखी राहा. Praise God. दोनों सुखी रहो. We'll continue. आपण Next ना time. नंतर बोलू हा विषय परत. लवकरच 9 वाजले वाज. मी तर म्हणते पास्टर बोलत राहावेत, आम्ही ऐकत राहावं. Thank you, Father. Thank you, Jesus. Time management. वेळेचं नियोजन मात्र आहे ना. If you have God, देव जर तुझ्या सोबत आहे ना, time management will become automatic in your life. तर वेळेचं नियोजन आपोआप तुला करायला शिकायला मिळणार. God will lead you into proper time at the proper place. आणि देव तुला योग्य वेळेला योग्य जागी नेणार. Amen. आमेन. You don't have to think twice. तुला दोनदा विचार करायला नाही लागणार. देव तुझ्यासाठी करणार. You'll never make a fault. आणि कधी देव नाही You will करेल. be where you ought to be. तू जिथे असायला पाहिजे तिथे असणार आहेस. I have seen it. मी बघितलंय. People who love God ज्या लोकांचं देवावर प्रेम आहे the ना, most खूप प्रेम आहे, will never mess up with their time. ते कधी आपल्या वेळेची बर्बादी करत Because नाही. God puts their step in the right places कारण की देव at the त्यांची right पावलं time. योग्य जागी योग्य वेळेला टाकतो. Yes. They don't have to master any time. त्यांना कुठल्याही वेळेवरती प्रभुत्व घ्यायला लागत They नाही. have to master their relationship with God. त्यांनी फक्त देवाशी जे नातं आहे ना त्याच्यावर प्रभुत्व घ्यायचं आहे. And every time you step, you will be in the right time, आणि in मग the ज्या right दर वेळेला place. तुम्ही जिथे कुठे पाऊल टाकाल ते योग्य जागी योग्य वेळेला टाकलेलंच पाऊल असेल. Praise God. स्टेप्स ऑफ अ रायचियस मॅन आर ऑर्डर्ड बाय द लॉर्ड. Yes. नीतिमान माणसाची पावलं देवाद्वारे मार्गदर्शित असतात. Thank you, Father. हालेलुया. Thank you, Jesus. Amen. Let's worship the Lord. मग देवाची आराधना करूया का? आमेन. मैं जीऊं या मरूं वो तेरे लिए, तू मेरा प्रभु, मेरे जीवन का मकसद तू है, मेरे जीने का कारण तू है, मेरे जीवन का मकसद तू है, Amen. मेरे जीने का कारण तू है, मैं जीऊं या मरूं वो तेरे लिए, तू मेरा प्रभु. Yes, Lord. पिछला सब भूल कर मैं आगे दौड़ा चलूं, जो मेरे लिए धन्यता उसको मैं त्याग दूं. Yes. पिछला सब भूल कर मैं आगे दौड़ा चलूं, जो मेरे लिए धन्यता Yes. उसको मैं त्याग दूं. Amen. कि मैं पाऊं उससे पुरस्कार, दौड़ा मैं जाऊं, कि मैं पाऊं उससे पुरस्कार, दौड़ा मैं जाऊं, मैं जीऊं या मरूं वो तेरे लिए, तू मेरा प्रभु. Yes. मुझ पर हुई है कृपा, बेकार ना जाने दो. बेकार हालेलुया. जाने दो, आमेन. धन्यवाद. जिसने मुझे है चुना, उसकी और मैं बढ़ूं. मुझ पर हुई है कृपा, बेकार न जाने दो, Amen. जिसने मुझे है चुना, उसकी और मैं
कि मैं देखूं तेरी सलीब पर खींचा मैं जाऊं, कि मैं देखूं तेरी सलीब पर खींचा मैं जाऊं, मैं जीऊं या मरूं, ओ तेरे लिए तू मेरा प्रभु। Thank you, Jesus. Thank you, Lord Hallelujah. God. धन्यवाद Thank देव you, बाप्पा. Master. धन्यवाद दे बाप्पा. Thank you, Jesus. तुझे आभार स्वामी राजा. धन्यवाद. Father, I thank you that you're leading and guiding my people. देव बाप्पा मी तुझे आभार मानतो की तू माझ्या लोकांना चालवतोय, मार्गदर्शन You करतोय. have shown us the priorities तू in आम्हाला life. प्राधान्य आज दाखवून दिलंय And काय I know, करायचं. Father, आणि आम्हाला कळलंय the top priority is to have relationship with आमच्या you. जीवनाचं पहिलं प्राधान्य आहे तुझ्याशी नातं ठेवणं. There we will never आणि compromise. तिथे आम्ही कधी रद्दबदल नाही करणार देवप्पा. अख्खी दुनिया एकीकडे, मी आणि माझा येशू Whatever has एकीकडे. to be, whatever changes have to be made, it will be down the order. आणि जे काही बदल करायला लागतील ते सगळे मी खालच्या नंबरवर करीन, पण पहिला नंबर तुलाच देईन. But माझ्यासाठी the पहिला top तू, will remain the top. पहिला तूच राहणार. You shall remain on the top. तू पहिल्याच नंबरवर माझ्या आयुष्यात You are नेहमी my राहणार. first प्रथम, love. यू आर माय फर्स्ट लव्ह लॉर्ड. You are my first यू आर love, माय Lord. फर्स्ट लव्ह. Thank you, Jesus. थँक यू लॉर्ड. When you keep that intact, जेव्हा ते तुम्ही जपून ठेवाल ना, everything has to fall into place. मग बाकीचं सगळं जागोजागी पडायलाच पाहिजे. Find out where your giftings are. शोधून काढा तुमच्यात काय कला आहेत, काय दान आहेत. And don't allow another person's agenda to spoil your giftings. आणि दुसऱ्या माणसांच्या योजना स्वतःच्या जीवनामध्ये पूर्ण करायला लागून स्वतःच्या दानांची नासधूस करू नका. ते लोक असं म्हणाले की तू असं करावं, कशाला? तू बघ ना देवाने तुला काय दिलंय आणि ते तू कर. The world may not know जगाला काय माहित आहे? what they are missing. जगाला कळणार नाही त्यांच्याकडनं काय राहून जात आहे. You know what you have got. तुला तर माहिती आहे ना, तुला कळतंय ना, You know तुला who is कळतंय your ना, God. तुला माहित आहे ना तुझा देव कोण आहे. You know the agenda of God for your life. तुला समजलंय ना देवाची योजना अजेंडा तुझ्या जीवनासाठी काय आहे. You are very precious to God. तू मूल्यवान आहेस ना देवासाठी. He has saved you. That means you are precious. देवाने तुला तारलं याचाच अर्थ तू देवासाठी मूल्यवान आहेस. So don't belittle yourself. तर स्वतःला तुच्छ नको लेखू. You are great तू महान in the आहेस eyes of God. देवाच्या नजरेत. God saw something in you to save you. अरे देवाने तुझ्यात काहीतरी पाहिलं म्हणून तर तुला तारलंय ना. Just imagine. कल्पना करा, Out of the teeming millions, करोडो लोकांमधून a few celebrities are there. थोडे सेलिब्रिटी आहेत. Even so, तसं out of the millions of people, करोडो लोकांमध्ये you are the celebrities of God. तुम्ही देवाचे सेलिब्रिटी आहात. The choice of God, the chosen of God. देवाची निवड, देवाने निवडलेले. Say thank you, Jesus. म्हणून म्हणा धन्यवाद येशू. Thank you, Jesus. धन्यवाद येशू. Your plan that God has written for you can never be thwarted. जी योजना देवाने तुझ्यासाठी लिहिली आहे ना त्याची नासधूस कधी होऊच शकत नाही. Hell cannot do it. Devil cannot do नरक it. ते करू People शकत cannot do नाही. it. नरक, सैतान आणि लोक तुझ्या आयुष्यातली देवाची योजना नासधूस करू शकत नाही. No. नाही म्हणजे नाही. Say thank you, Jesus. म्हणा धन्यवाद येशू. Father, I pray. देव बाप्पा मी प्रार्थना करतो, Bless my people, O God. माझ्या लोकांना आशीर्वादित कर प्रभू. Lead them and guide them. त्यांना मार्गदर्शन कर, चालव, Prosper them. समृद्ध कर. Fulfill their heart's desires. हृदयातल्या इच्छा त्यांच्या पूर्ण कर. Everything should happen according to your will. सगळं तुझ्या इच्छेनुरूप त्यांच्या जीवनात घडव. Let them all shine in the kingdom. आणि सगळ्यांना तुझ्या राज्यात चमकव. Let them all be blessed in the आणि kingdom. सगळे देवाच्या राज्यात आशीर्वादित होत. Because कारण more than the world, जगापेक्षा जास्त they are in the kingdom of God. ते देवाच्या राज्यात आहेत. And in the kingdom of God, आणि देवाच्या राज्यात your rule operates. तुझाच कायदा चालतो. Thank you, Father. धन्यवाद देवा. Thank you, Lord. धन्यवाद. In Jesus' name I pray. येशूंच्या नावात मी मागतो. Amen and amen. आमेन, Praise आमेन. God. देवाला धन्यवाद. You are blessed of the Lord. तुम्ही देवाद्वारे आशीर्वादित लोक आहात. आमेन.